व्हेरिकोस वेन्स नक्की काय आहे आणि त्याचा त्रास काय होऊ शकतो? जवळपास 50% जास्त पॉप्युलेशनमध्ये हा आजार आढळून येतो. प्रेग्नन्सीमध्ये ह्या आजाराची बऱ्याच महिलांमध्ये सुरुवात होते. लाईफस्टाईलमुळे किंवा हे खाल्ल्याने किंवा असं काही ह्याच्याने व्हेरिकोस वेन्स होऊ शकतात जे आपण टाळू शकतो. व्हॅरिकोज वेन्समध्ये मुळातच ना त्या वॉल्स काही प्रमाणात वीक असतात त्या व्यक्तीमध्ये. अनुवंशिकता, जेनेटिक्स इज वन ऑफ द मेन रिझन्स. ज्यांचं प्रोफेशन जास्त वेळ उभं राहण्याचं आहे किंवा जास्त वेळ बसून राहण्याचं आहे त्यांच्यामध्ये पण हे आढळून येतं. सेलिब्रिटीज बद्दल तुम्ही म्हणालात तर मी इंस्टाग्रामवर पोस्ट बघितली होती. तापसी पन्नूची होती ती. तिने व्हॅरिकोज वेन्सची सर्जरी करून घेतली आणि तिने ती पोस्ट टाकली होती. लठ्ठपणा, ओबिसिटी, दॅट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ व्हॅरिकोज वेन्स बाय नियरली 50%. पहिली जी स्टेज असते त्याच्यामध्ये अगदी बारीक त्या स्पायडर वेन्स दिसून येतात आणि एक खूप सिरियस कॉम्प्लिकेशन जो होऊ शकतो तो म्हणजे ना ब्लड क्लॉटिंगचा. मी जखमा झालेले पेशंटचे जॉब लॉसेस होताना बघितले. पायावर मला स्पायडर वेन्स दिसत आहेत, व्हॅरिकोज वेन्स दिसत आहेत, जखम झाली, मी कुणाकडे जायचं हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. गुगलवर सर्च करताना ठराविक गोष्टी वापराव्यात म्हणजे तुम्ही त्या योग्य डॉक्टरकडे जाल. बरेच पेशंट घाबरून येतं की डॉक्टर ह्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो आणि त्या पेशंटला फक्त असं एवढ्या छोट्या वेन्स असतात किंवा छोट्या स्पायडर वेन्स असतात ज्याला ॲक्च्युली डीव्हीटी झाले तो कधीच येत नाही. मी जी ट्रीटमेंट करतो त्या ट्रीटमेंटला क्लॅक्स ट्रीटमेंट म्हणतात. ब्राझिलियन ट्रीटमेंट आहे आणि आम्ही भारतातलं पहिलं सेंटर आहोत सुरू करणारं आणि ह्याचे रिझल्ट अतिशय फॅन्टॅस्टिक आहेत. व्हेरिकोस वेन्स आहे हे कसं काय कळणार? नमस्कार, मी जयंती वाघधरे. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एका आजाराविषयी बोलणार आहोत. खरं तर आजकाल लोकांमध्ये कॅन्सर म्हणा, हार्ट अटॅक म्हणा या आजारांविषयी खूप जागरूकता आहे, अवेअरनेस आहे. पण असेही काही दुर्लक्षित आजार आहे की ज्यांच्याविषयी बोललंच जात नाही. मी बोलते व्हेरिकोस वेन्सविषयी. व्हेरिकोस वेन्स या क्षेत्रात जवळपास 20 वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर आशिष धडस आज आपल्यासोबत आहेत. ते एक जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे. त्याचबरोबर व्हेरिकोस वेन्स लेझर ट्रीटमेंट यात त्यांची स्पेशालिटी आहे. डॉक्टर आशिष धडस, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू जयंती. दोज वर सम काइंड वर्ड्स इंडीड. थँक्यू. सर, अगदी सुरुवातीला मला तर जसं मी इंट्रोडक्शनमध्येच म्हटलं की असे आजार आहेत. व्हेरिकोस वेन्स हा एक असा आजार आहे जो दुर्लक्षित आजार आहे आणि ज्याविषयी बोललं जात नाही आणि हा एक गंभीर आजारसुद्धा असू शकतो. तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे, ज्यांना या आजाराविषयी माहीत नाही, व्हेरिकोस वेन्स नक्की काय आहे आणि त्याचा त्रास काय होऊ शकतो? जसं तुम्ही म्हणालात की हा एक आजार आहे आणि तो दुर्लक्षित आजार आहे. सो यू आर स्पॉट ऑन. व्हॅरिकोज वेन्स हा पायातील रक्तवाहिन्यांचा आजार आहे. सो आपल्या पायात 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक ज्या शुद्ध रक्त आपल्या हार्टकडून आपल्या पायाकडे घेऊन येतात, त्याला आपण आर्टरीज, मराठीत त्याला रोहिणी म्हणतो आपण, जे नाडीचे ठोके लागतात ते. आणि वेन्स ज्या असतात, ज्याला आपण नीला म्हणतो मराठीत, त्या अशुद्ध रक्त पायाकडून घेऊन हार्टकडे जातात. तर व्हॅरिकोज वेन्स हा या वेन्सचा आजार आहे. सो या ज्या वेन्स असतात या असंख्य आहेत, थाउजंड्समध्ये आहेत आपल्या पायामध्ये. आणि प्रत्येक वेनमध्ये वॉल्स आहेत, झडपा आहेत, जसे हृदयात झडपा असतात. ह्या वॉल्स वीक झाल्याकारणे जेव्हा अशुद्ध रक्त हार्टकडे जाण्याऐवजी रिव्हर्स येऊ लागतं तेव्हा ते ब्लड साठू लागतं आपल्या पायामध्ये. त्या वेन्स मोठ्या वेड्या वाकड्या होऊ लागतात आणि मग ह्याला आपण व्हॅरिकोज वेन्स म्हणतो. स्पायडर वेन्स पण हाच आजार आहे. फरक एवढाच की त्यांची साईज थोडी छोटी असते. सो टेक्निकली सांगायचं झालं तर व्हॅरिकोज वेन्स हे 3 मिलीमीटर आणि त्याच्या वरची डायमीटर झाली. स्पायडर वेन्स त्याच्यापेक्षा छोट्या झाल्या. आणि जवळपास 50% जास्त पॉप्युलेशनमध्ये हा आजार आढळून येतो. इट्स हार्ड टू बिलीव्ह बट 50% अँड मोर. पण दुर्लक्षित असल्यामुळे मग होतं काय ना की ह्या पेशंट्सना समजत नाही की हा आजार पुढे वाढत जाणार आहे बाबा. आणि बहुतांशी पेशंट्स हे ना आजार वाढल्यानंतर पुढे मग त्याच्यामध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स होतात. ते झाल्यानंतरच डॉक्टरांकडे पोचतात. करेक्ट. आणि डॉक्टर, मला असं कळलं आहे की महिलांची संख्या खरं तर खूप जास्त आहे व्हेरिकोस वेन्समध्ये. आणि प्रेग्नन्सी दरम्यानसुद्धा खरं तर तीच स्टेज असेल आहे जिथे व्हेरिकोस वेन्स हा आजार लवकर होण्याची शक्यता आहे. असं काही आहे का? महिलांमध्ये डेफिनेटली हा आजार जास्त आहे. मी आत्ता म्हणालो 50% अँड मोर पॉप्युलेशनमध्ये हा आजार आहे. त्यात महिलांमध्ये अराउंड 60% आहे.
आणि वन ऑफ द मेन रिझन्स आहे की प्रेग्नन्सीमध्ये ह्या आजाराची बऱ्याच महिलांमध्ये सुरुवात होते. सो जवळजवळ 40% प्रेग्नंट फिमेल्समध्ये ह्या आजाराची सुरुवात आढळून आलेली आहे. मेन रिझन इज की प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोनल चेंजेस झालेले असतात, ब्लड व्हॉल्यूम म्हणजे रक्ताचं प्रमाण वाढलेलं असतं आणि ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे तो पायातील वेन्सवर येतो, त्याच्यावर दाब वाढतो. त्यामुळे मग वॉल्स वीक होऊन ह्या आजाराची सुरुवात होते. ऑफकोर्स सगळ्याच जणींमध्येच काय तो पुढे वाढणार नाही आहे, पण जर योग्य काळजी पुढे नाही घेतली तर तो डेफिनेटली वाढू शकतो. करेक्ट. डॉक्टर, मला एका प्रश्नाविषयी विचारायचं होतं, स्पेसिफिकली महिलांविषयी. कारण महिलांना जेव्हा हा आजार, जसं ह्याची सुरुवात एक स्टेज आहे ज्याला स्पायडर वेन्स म्हणतात, राईट, आणि ते खूप बारीक असे वेन्स तुम्हाला दिसतात पायामधून, येस, आणि त्याला अनेकदा चुकून वेगळ्या अर्थी घेतलं जातं आणि अनेक महिला डर्मॅटोलॉजिस्टकडे सुद्धा अप्रोच करतात. Yes. आणि त्याची मे बी ती चुकीची ट्रीटमेंट असल्यामुळे त्याची कारणं किंवा त्याचे परिणाम आणखी वेगळे होऊ शकतात, असं माझ्याही एका मैत्रिणीसोबत झालेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न. ओके. सो यू आर राईट की ते जे सुरुवातीला छोट्याशा बारीक वेन्स दिसतात तेव्हा आपण डर्मॅटोलॉजिस्टकडे जातो. नथिंग रॉंग विथ दॅट, बिकॉज डर्मॅटोलॉजिस्ट पण डॉक्टर असतात आणि दे आर ऑफकोर्स क्वालिफाईड डॉक्टर्स. पण अशा स्पायडर वेन्समध्ये ना हे बघणं खूप गरजेचं आहे की पायातील ज्या वॉल्स असतात त्या वीक आहेत की नाही. सो ते ना आपल्याला क्लिनिकल एक्झामिनेशनवर, तपासणीवर समजू शकतं टू सम एक्सटेंट. पण त्याला ना कलर डॉपलर नावाची एक टेस्ट आपण करतो, तर ती टेस्ट करून त्याच्या रिपोर्ट्सवर मग पुढची ट्रीटमेंट आयडियली बेस्ड व्हायला पाहिजे. आता हे सगळेच डर्मॅटोलॉजिस्ट करतील असं नाही. सो दॅट इज वेअर अ वॅस्क्युलर सर्जन किंवा माझ्यासारखे जे फ्लेबॉलॉजिस्ट आहे, प्रॉब्ली आय वुड से वी वुड हॅव अ डिफरंट अप्रोच टू सच स्पायडर वेन्स, ट्रीटिंग देम, त्यांना ट्रीट करताना. येस. आणि जसं आपण म्हटलं की हा आजार एक दुर्लक्षित आजार आहे, म्हणजे जिथे आज कॅन्सरसारख्या आजाराविषयी अनेक सेलिब्रिटीज बोलत असतात, आणि किंवा इतर आजार आपण घेऊया, पण व्हेरिकोस वेन्स या आजाराविषयी अजूनपर्यंत माझ्या माहितीत तरी कुठला असा सेलिब्रिटी नाही जो समोर येऊन या आजाराविषयी बोलतोय आणि अवेअरनेस क्रिएट करतोय. तर तुम्हाला असं वाटतं का की असं जर एका प्रकारे अवेअरनेस क्रिएट केला तर त्याच्याने फरक पडू शकतो? डेफिनेटली. कारण व्हॅरिकोज वेन्स ही क्रॉनिक व्हिनस डिसीज ॲक्च्युली या आजाराचं नाव आहे असं पण म्हणूया. आणि व्हॅरिकोज वेन्स ही त्यातली सेकंड स्टेज झाली. आणि पुढे मग ज्या स्टेजेस येतात ज्याच्यामध्ये त्वचेला काळसरपणा येऊ शकतो गोट्यापाशी, त्यानंतर काही जणांना रक्तस्राव होतो त्या बारीक गोट्यापाशी असलेल्या वेन्समधनं, किंवा इवन जखमा पण होतात आणि ज्यामुळे चालायला त्रास होतो, लोकांचे इवन जॉब सुटलेले आहेत. सो जर अवेअरनेस क्रिएट झाला तर काही अंशी हा जो प्रॉब्लेम आहे तो लोक अगोदर ॲड्रेस करू शकतील. सेलिब्रिटीजबद्दल तुम्ही म्हणाला तर म्हणजे ॲज यू स्पीकिंग मला आठवलं की मी इंस्टाग्रामवर काही वर्षांपूर्वी एक पोस्ट बघितली होती, तापसी पन्नूची होती ती, आणि मला वाटतं रश्मी रॉकेट हा तिचा मूवी, त्याचं पिक्चरायझेशन सुरू होण्या अगोदर तिने व्हॅरिकोज वेन्सची सर्जरी करून घेतली आणि तिने ती पोस्ट टाकली होती. सो आणि ब्लिडिंगचं मला वाटतं 2022 साली रजत रवेल म्हणून एक डिरेक्टर ॲक्टर आहेत, तर त्यांना ब्लिडिंग झालं होतं. हॉलिवूडमध्ये ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी अवेअरनेस आहे. एमा थॉम्सन ने स्वतः सांगितलं आहे की तिला व्हॅरिकोज वेन्स होत्या, त्यामुळे ती ते लपवण्यासाठी, पायावर लपवण्यासाठी लॉंग ड्रेसेस घालायची आणि नंतर ते ट्रीट करून मग देन शी कुड वेअर दोज ड्रेसेस विच शी वुड हॅव लाईक टू वेअर. सो पण येस, आय थिंक ह्याच्याबद्दल जागरूकता होणं खूप गरजेचं आहे. नाईस. मला एक प्रश्न असा करायचा होता की व्हेरिकोस वेन्स याचे जे परिणाम आहेत हे किती घातक होऊ शकतात जर त्याची ट्रीटमेंट आपण वेळेवर केली नाही तर? मी आत्ताच म्हणाल्याप्रमाणे की ह्या वेन्स पुढे जाऊन जेव्हा होतं आहे काय की आपल्या पायातलं जे अशुद्ध रक्त आहे ते काही प्रमाणात तिथे साठतंय, त्यामुळे वेन्समधील ब्लडचा दाब वाढतोय. त्याला आमच्या लँग्वेजमध्ये, मेडिकल लँग्वेजमध्ये व्हीनस हायपरटेन्शन म्हणतो आम्ही. सो जेव्हा ते ब्लड तिथे साठतंय, सो मी बसलोय, मी उभा आहे, मला व्हॅरिकोज वेन्स आहे, ते ब्लड तिथे साठतंय, प्रेशर वाढतंय, मायक्रोस्कोपिक लेवलला ते ब्लड बाहेर पडतंय. बाहेर पडणाऱ्या रक्तामध्ये असतात रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्समध्ये असतं हिमोग्लोबिनमध्ये असतं आयन. ते आयन पिगमेंट त्या स्किनमध्ये जातं आहे
आपल्या अँकलपाशी, गोट्यापाशी, आणि ती त्वचा काळी पडत चालली आहे. सो त्याच्यामुळे तो पाय पुढे काळा पडतो, आणि एकदा तो काळा पडला की दॅट इज अन इरिव्हर्सिबल स्टेज. मग लोकांना तिथे कधी खाज उठते, मग त्यातनं ब्लिडिंग होऊ शकतं, आणि मग इव्हेंच्युअली जखमा होतात. ब्लिडिंग जेव्हा फर्स्ट टाइम होतं ना, तेव्हा ते थोडंसं भीतीदायक असतं, कारण ती ॲक्च्युली अशी चिळकांडी उडते. बट आय वुड लाईक टू टेल आर व्ह्युअर्स की असं घाबरून जाण्यासारखं नाही आहे. त्याच्याने जीवाला डेफिनेटली धोका येत नाही. जर असं कधी कुणाबरोबर घडलं तर त्यांनी ना घरात असं झालं असेल समजा, तर हळद असते, आपण ते त्याच्यावर टाकून थोडंसं एक टाईट बँडेजिंग करू शकतो. आणि थोडंसं पाय एक 2-3 उशा घेऊन असं पडून राहिलं की हाफ ॲन आवरमध्ये ते ब्लिडिंग थांबतं. पण ऑफकोर्स ते झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना दाखवून मग पुढची ट्रीटमेंट होणं पण तेवढंच गरजेचं आहे. हा झाला ब्लिडिंगचा भाग. ह्याच्याखेरीज मग पुढे अजूनही काही गोष्टी आहेत. ब्लॉकेजेस वगैरे होतात, अल्सर्स होतात. सो दॅट इज हाऊ दिस डिसीज प्रोग्रेसेस. करेक्ट. पण अशी काही कारणं असतील का या डिझीजला होण्याची? म्हणजे जसं आपण म्हणतो की स्मोकिंग केल्याने किंवा तंबाखूचं सेवन केल्याने कॅन्सर होतं, तसं व्हेरिकोस वेन्सची काही कारणं आहेत का, की अशा स्पेसिफिक लाईफस्टाईलमुळे किंवा हे खाल्ल्याने किंवा असं काही ह्याच्याने व्हेरिकोस वेन्स होऊ शकतात जे आपण टाळू शकतो? मुळातच म्हणजे व्हॅरिकोज वेन्समध्ये मुळातच ना त्या वॉल्स काही प्रमाणात वीक असतात त्या व्यक्तीमध्ये. अनुवंशिकता, जेनेटिक्स इज वन ऑफ द मेन रिझन्स. सो आईवडिलांमध्ये असेल तर जवळजवळ 80% चान्स आहे की मुलांमध्ये तो येणार आहे. त्या व्यतिरिक्त ज्यांचं प्रोफेशन जास्त वेळ उभं राहण्याचं आहे किंवा जास्त वेळ बसून राहण्याचं आहे, त्यांच्यामध्ये पण हे आढळून येतं. अपार्ट फ्रॉम दॅट, लठ्ठपणा, ओबिसिटी, दॅट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ व्हॅरिकोज वेन्स बाय नियरली 50%. म्हणजे 50% जास्त चान्स वाढतो या लोकांमध्ये. सो ही काही म्हणजे ठराविक सिच्युएशन्स आहेत ज्यांच्यामध्ये आपण व्हॅरिकोज वेन्सचं प्रमाण जास्त बघायला मिळतं आपल्याला. म्हणजे काही गोष्टी आपण अवॉइड करू शकतो, जास्त वेळ उभं राहणं किंवा जास्त वेळ चालणं किंवा अशा काही गोष्टी अवॉइड करू शकतो. पण काही जे तुम्ही म्हटलं हेरिडिटरीच आहे, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. डेफिनेटली हेरिडिटरी असेल तरी पण म्हणजे होईलच असं नाही. आणि त्याच्यामध्ये समजा माझ्या लेट मदरला व्हॅरिकोज वेन्स होत्या आणि माझं प्रोफेशन पण स्टँडिंग प्रोफेशन आहे. सो एका ठिकाणी उभं राहून मी ऑपरेट करतो किंवा खूप वेळ बसून पण बऱ्याच वेळा असतं. सो आय शुड एन्श्युअर की मी मध्ये मध्ये उठतोय, शॉर्ट ब्रेक्स घेतोय, मी वॉक करतोय, मी टाचा वर करण्याचा व्यायाम करतोय, बसल्या बसल्या आपण शिलाई मशीनच्या मुवमेंट्स हे करू शकतो. आणि मेक शुअर दॅट यू डोंट पुट ऑन वेट, कारण वेट वाढल्यामुळे मग हा आजार डेफिनेटली येणार आहे, हे मात्र प्लीज लक्षात ठेवा, कारण दॅट इज वन ऑफ द रिझन्स. सो ॲक्टिव्ह राहणं, फिजिकली ॲक्टिव्ह राहणं, ज्याच्याने आपल्या काफ मसल्सला पंपिंग मिळेल, दिस शुड बी एन्श्युअर्ड बाय दोज हू आर इन प्रोफेशन्स वेअर इन प्रोलॉंग स्टँडिंग इज नीडेड, किंवा इव्हन बसणं सुद्धा. करेक्ट. म्हणजे ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे किंवा सतत ती काहीतरी मुवमेंट असणं महत्त्वाचं आहे, असं तुमचं म्हणणं आहे. पण डॉक्टर, असं काही आहे का की स्पेसिफिक डाएट फॉलो केला तर तुम्ही हे टाळू शकता, व्हेरिकोस वेन्स होण्याची प्रमाण कमी होऊ शकतं, किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो करू शकतो? ओबिसिटी म्हणजे लठ्ठपणा येणार नाही असं डाएट ठेवणं गरजेचं राहणार आहे. कारण जसं मी म्हणालो की 50% चान्सेस वाढतात ओबिसिटीमध्ये व्हॅरिकोज वेन्स होण्याचे. मिठाचं प्रमाण हे जर कमी असेल जेवणात तर त्याचाही फायदा होतो, कारण व्हॅरिकोज वेन्समध्ये व्हीनस हायपरटेन्शन वाढतंय, सो ब्लड प्रेशर वाढतंय त्या वेन्समधलं. सो जर मिठाचं प्रमाण आपल्या जेवणात जास्त असेल तर सॉल्टमुळे वॉटर रिटेन्शन पण होतं आणि मग व्हॅरिकोज वेन्सचे दुष्परिणाम जास्त प्रमाणात दिसून येण्याची शक्यता आहे. सो ते एक आपण अवॉइड करू शकतो, सॉल्टेड फूड, फ्राईड फूड. अपार्ट फ्रॉम दॅट, मेक शुअर हाय फायबर फूड आहे, भरपूर फायबर भले मग ते फ्रूट्समधनं, व्हेजीसमधनं ते कन्झ्युम करणं गरजेचं आहे. So these things will ensure that we maintain our weight and also the veins ची जी आपली कंडिशन आहे त्या हेल्दी राहतील जास्त. करेक्ट. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जे मला वाटतं लोकांनी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. मला व्हेरिकोस वेन्सबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल आणि त्यासाठी मला ह्याचे स्टेजेस असतात काही स्पेसिफिक असं कळलं आहे. तर काय काय स्टेजेस असतात डॉक्टर व्हेरिकोस वेन्सचे? सो पहिली जी स्टेज असते, सो त्याच्यामध्ये अगदी बारीक त्या स्पायडर वेन्स दिसून येतात. त्या जनरली ना आपल्या थाईजवर, सो मांड्यांच्या पुढच्या भागावर किंवा गुडघ्याच्या मागे किंवा
गुडघ्याच्या मांड्यांच्या लॅटरल साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला दिसून येतात. सो त्या ह्याच्या सिच्युएशनमध्ये जर डाऊट आला तर डेफिनेटली आपण पुढची जी स्टेज आहे जी वॅरिकोज वेन्स ज्याच्यामध्ये त्या वेन्सची साईज वाढणार आहे, सो 3 मिलीमीटर मोठी, ती सेकंड स्टेज होते. पण जर आपण फर्स्ट स्टेजमध्येच आपण ट्रीटमेंट करू शकलो तर सेकंड स्टेज आपल्याला अवॉइड करता येऊ शकते. करेक्ट. पुढे जाऊन मात्र मग होतं काय की पायाच्या घोट्याजवळ सूज येणं होतं. ह्या पेशंट्सना हळूहळू जास्त वेळ उभं राहिल्यावर पोटऱ्या दुखून येतात. सो सकाळी काही त्रास नसतो, संध्याकाळी जसं ऑफिसमधनं परत येताना मग पाय दुखायला लागतात, घरी आल्यावर थोडं रेस्ट केलं की बरं वाटतं. काही जणांना रात्री क्रॅम्प्स येतात, गोळे येतात पायामध्ये. सो ही झाली थर्ड स्टेज. आणि चौथ्या स्टेजमध्ये मात्र मग पायाच्या घोट्याजवळ त्वचा काळसर होऊ लागते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे हिमोसिड्रिन नावाचं पिगमेंट जे असतं ब्लडमधलं ते तिथे जाऊन बसतं आणि म्हणून होते. आणि त्यानंतर मग ती स्किन एकदम दगडासारखी कडक होऊ लागते. ह्याला आम्ही लायपोडर्मॅटोस्क्लेरोसिस म्हणतो. सो ह्या सगळ्या चौथ्या स्टेजेस झाल्या. आणि 5व्या आणि 6व्या स्टेजमध्ये मग अल्सरेशनचे स्टेजेस आहेत. या सगळ्यामध्येच कधीतरी रक्त जाणं हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि एक खूप सिरियस कॉम्प्लिकेशन जो होऊ शकतो तो म्हणजे ना ब्लड क्लॉटिंगचा. सो इट्स अ व्हेरी सिरियस कॉम्प्लिकेशन. इनफॅक्ट मला वाटतं 2012 साली हिलरी क्लिंटन यांना तो प्रॉब्लेम झाला होता. सो त्याला व्हीनस थ्रॉम्बोसिस म्हणतो आपण. सो वॅरिकोज वेन्समध्ये थ्रॉम्बोसिस होऊन तो जर क्लॉट आपल्या डीप वेन्समध्ये गेला तर त्याला आपण डीप व्हीनस थ्रॉम्बोसिस म्हणतो. आणि तिथून एखादी छोटी रक्ताची गुठली सुटून आपल्या लंग्समध्ये गेली त्याला पल्मनरी एम्बॉलिझम म्हणतात. आणि त्याच्यामुळे अगदी हार्ट अटॅक पण येऊ शकतो. या सो ड्वेन जॉन्सन रॉक म्हणून ज्याला आपण ओळखतो त्याच्या वडिलांची या कारणामुळे डेथ झाली ॲक्च्युली. हार्ट अटॅक येऊ शकतो म्हणजे. येस सेरेना विलियम्स शी हॅज सफर्ड फ्रॉम डीप व्हीनस थ्रॉम्बोसिस. सो बट थँकफुली येस त्यांनी ट्रीटमेंट वेळेवर घेतली असणार आहे आणि काही असा अनटुवर्ड इन्सिडेंट त्यातनं झाला नाही आहे. पण ही गोष्ट वॅरिकोज वेन्सच्या पेशंटने लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडे ना इफ आय एम नॉट मिस्टेकन गेल्या वर्षी एक कॅनडावरून 27 वर्षांचा मुलगा आला होता. सो साऊथ इंडियन तिथे तो शिकतोय, जॉब करतोय प्रॉब्ली. आणि त्याला वॅरिकोज वेन्स बऱ्याच वर्षापासून होत्या. आणि त्याला फ्लाईटमध्ये तो असताना म्हणजे कॅनडा टू मुंबई त्याला त्या वॅरिकोज वेन्समध्ये क्लॉटिंग झालं. या कारण काय होतं ना, वॅरिकोज वेन्समध्ये ब्लड ॲक्युमुलेट होतं आपण जसं बघितलं. सो लॉंग फ्लाईट्समध्ये किंवा इवन लॉंग बस प्रवास झाला, ट्रेन, त्याच्यानंतर लोकांना क्लॉटिंग झालेले आहेत. आणि हा क्लॉट मग डीप वेन्समध्ये जाण्याची शक्यता असते. थँकफुली त्या मुलामध्ये तसं काही नव्हतं आणि वी कुड मॅनेज दॅट इन टाईम. करेक्ट. सो म्हणजे व्हेरिकोज वेन्सला आपण एक घातक आजार म्हणून हा टॅग देता येणार आहे. म्हणजे असं आहे की ते क्युरेबल आहे, पण असेही काही केसेस आहेत की ज्यात कदाचित आपण वेळेवर उपचार केला नाही किंवा काळजी घेतली नाही तर तो एक घातक आजार म्हणूनही सिद्ध होऊ शकतो. अगदी डेफिनेटली जर ते थ्रॉम्बोसिस होऊन जर डीप व्हीनस थ्रॉम्बोसिसमध्ये कन्वर्ट झालं तर तो घातक होऊ शकतो. आणि जरी तसं नाही झालं पण जरी त्याच्या अगोदरची स्टेज आपण म्हणालो की फक्त पायात जखमा झाल्यात, सो मी जखमा झालेले पेशंटचे जॉब लॉसेस होताना बघितले. सो माझे एक पेशंट नवी मुंबईचे आहेत ॲक्च्युली आणि ते BSTमध्ये होते. त्यांना हा आजार झाला. त्यांना डीप व्हीनस थ्रॉम्बोसिस नंतर हा आजार झाला. ती जखम भरत नव्हती. इव्हेंच्युअली त्यांना खूप सुट्ट्या व्हायला लागल्या, त्यांच्यावर कारवाई व्हायला लागली. ही टर्न टुवर्ड्स अल्कोहोलिझम अनफॉर्च्युनेटली आणि ही लॉस हिज जॉब. पण नंतर योग्य ट्रीटमेंटनंतर ही इज रिकवर्ड नाव व्हेरी वेल. आणि आय एम सो हॅपी टू टेल यू की ते आता परत जॉबवर पण रिझ्यूम झालेले आहेत. क्या बात आहे. येस सो दॅट्स रिअली हार्टनिंग. सो म्हणजे एक शाश्वती आहे ह्याच्यात की ह्या आजारावर उपचार आहे आपल्याकडे. अगदी पण त्याला वेळेवर ट्रीट करणं गरजेचं आहे. डेफिनेटली हा उपचार आहेत. फक्त तुम्ही त्या योग्य डॉक्टरकडे, त्या स्पेशालिस्टकडे पोचणं गरजेचं आहे. सो हा पण एक संभ्रम बऱ्याच पेशंट्समध्ये असतो की बाबा पायावर मला स्पायडर वेन्स दिसत आहेत, वॅरिकोज वेन्स दिसत आहेत, जखम झाली आहे, मी कुणाकडे जायचं, हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. सो वी आर बेस्ड इन डोंबिवली. सो माझं जे काही प्रॅक्टिस आहे मी डोंबिवलीमध्ये आहे. सो आजच्या घडीला माझ्याकडे डोंबिवलीमध्ये असून देखील म्हणजे ठाणा, डेफिनेटली कल्याण, डोंबिवली, मुंबई बाहेरचे पेशंट्स पण येतात. आणि त्याचं मेन कारण हेच आहे की या क्षेत्रात काम करणारे डॉक्टरच कमी आहेत. सो पेशंटने ॲक्च्युली कुणाकडे जावं मग असं झाल्यानंतर. सो एक तुमच्या जनरल सर्जनकडे जो तुमच्या एरियामध्ये आहे. तुमच्या एरियामध्ये वॅस्क्युलर सर्जन असेल तर अतिउत्तम, त्याच्याकडे जावं. किंवा प्लास्टिक सर्जन असतील त्यांच्याकडे तरी जावं. सो ह्या काही स्पेशालिटीज आहेत जे तुम्हाला
योग्य डायग्नोसिस करून, बरोबर डायग्नोसिस करून त्याच्यावर ट्रीटमेंट करणार आहेत. डॉक्टर, मला एक प्रश्न असा करायचा होता की अनेक गैरसमजसुद्धा आहेत व्हेरिकोस वेन्सच्या बाबतीत लोकांमध्ये. फॉर एक्झाम्पल, मला स्वतःला एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे की अनेकदा जेव्हा लोक लोकलनी ट्रॅव्हल करतात, बसेसनी ट्रॅव्हल करतात, तर अनेक तासांसाठी ते उभेच राहतात. Right. किंवा आपल्याकडे ट्रॅफिक पोलीस आहे किंवा नॉर्मल पोलीस आहे, ज्यांच्या कामात बऱ्याचदा उभं राहणं आहे आणि उभं राहून त्यांना काम करायचं असतं. बरोबर. तर अशा प्रोफेशनमध्ये व्हेरिकोस वेन्स होण्याची शक्यता जास्त असते का? सी हे जे प्रोफेशन्स तुम्ही आता मेन्शन केले, सो ट्रॅफिक पोलीस असतील, टीचर्स असतात, त्यानंतर शॉपकीपर्स आहेत, Correct. हॉटेल इंडस्ट्री, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, ह्या सगळ्यांमध्ये जिथे प्रोलॉंग स्टँडिंग आहेत. तुम्ही आता म्हणालात की काही जण ट्रेन आणि ह्याच्यामधनं ट्रॅव्हल करतात तासनतास मुंबईमध्ये, तर येस, ह्या सगळ्यामुळे व्हॅरिकोज वेन्स होण्याचे चान्सेस वाढतात, शक्यता आहे. आणि त्याचं कारण असं की ग्रॅव्हिटी. सो आपण उभे आहोत, आपलं ब्लड पुलिंग होतं आहे आणि जर वॉल वीक असतील तर मग व्हॅरिकोज वेन्स होणार आहेत. सो ओके. असं काही कुणी घाबरून जाण्याची गरज नाही आहे की तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करताय तर व्हॅरिकोज वेन्स होणारच आहेत. पण येस, थोडी काळजी घेणं गरजेचं राहतं. आता ट्रेनमध्ये तर माणूस फार काही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही, एस्पेशली मुंबई लोकल्समध्ये. पण उभ्या ठिकाणी आपण समजा काफ रेजेस केले, टाचा वर करण्याचं हे मधनं किंवा आपण बसलो आहोत आणि आपण स्विंग मशीन मुवमेंट्स करतो, म्हणजे अँकल जॉईंट्स आपण हलवतो, तर ह्या बेसिक गोष्टी जर केल्या तर मग आपण थोडंसं आपल्या त्या सर्क्युलेशनला चालना देतोय आणि त्याच्याने मग वी आर मेकिंग शुअर की हा चान्स आपण कमी करतोय आहे. करेक्ट. पण आत्तापर्यंतच्या तुमच्या अनुभवात असं काही आढळून आलं आहे का की या प्रोफेशनच्या लोकांमध्येच जास्त व्हेरिकोस वेन्सचे पेशंट्स आहेत, असं काही आहे का? माझ्याकडे हॉटेलियर्स खूप येतात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. इनफॅक्ट त्याचं अजून एक कारण असं असतं कारण ते बरेच वेळा शेट्टी पेशंट्स असतात, सो हे जेनेटिक पण आहे. सो एक हॉटेल इंडस्ट्रीमधले पेशंट्स असतात, दुसरे माझ्याकडे टीचिंग प्रोफेशनमधले पेशंट्स खूप असतात. अपार्ट फ्रॉम दॅट वी हॅव ट्रॅफिक पोलिसमॅन असतात, पोलीस डिपार्टमेंटमधले आहेत. आणि मग आमच्यासारखे सर्जन्स किंवा ॲनेस्थेटिस्ट आमचे, त्यांना हा त्रास खूप होत आहे. इवन काही मी रिपोर्टर्स बघितलेत प्रेसमध्ये काम करणारे, त्यांना पण हा त्रास आढळून येतो. तासनतास त्यांना पण कधी कधी उभं राहावं लागतं. इनफॅक्ट एक खूप इंटरेस्टिंग स्टडी होता डेन्मार्कचा, ज्याच्यामध्ये ना नुसतं उभं राहिल्याने नाही, एके ठिकाणी बसून असलेल्यांमध्ये पण हा आजार आढळून आलेला आहे. इनफॅक्ट डेन्मार्कच्या त्या स्टडीमध्ये 40% एवढा तो हाय रेट होता. आणि अगेन द रिझन इज द सेम, कारण मी बसून आहे तासनतास, मी हालचाल करत नाही आहे, तरी पण माझं ब्लड पूल होतं आहे आणि त्या लोडमुळे माझ्या वॉल्स वीक होऊन मला वेन्सचा त्रास होतो आहे. सो इट्स नॉट नेसेसरीली की तुम्हाला फक्त उभं राहून होणार आहे, जास्त वेळ बसून सुद्धा तो होऊ शकतो. आणि दॅट इज द रिझन वाय आयदर केसमध्ये तुम्ही पायाला ॲक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे. करेक्ट. पण मला काही केस स्टडीज विषयी जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे काही वियर्ड केस स्टडीजही असू शकतात आणि काही इन्स्पायरिंग सुद्धा असू शकतात. असे काही केस स्टडीज तुम्ही शेअर करू शकता? सी इफ यू आस्क मी इन्स्पायरिंगबद्दल, तर रिसेंटली मी एक ना 68 वर्षाच्या महिला आहेत, त्यांना पायावर जखम होती गेले 7 ते 8 वर्ष. त्या आमच्या डोंबिवलीच्याच आहेत मला वाटतं. त्यांना मी ट्रीट केलं. पायावर जखम म्हणजे नॉर्मल नाही, ती जखम खूप मोठी होती, घोट्यापाशी जखम होती आणि त्याच्यामुळे त्या जवळजवळ 7 ते 8 वर्ष घरी होत्या. म्हणजे ऑलमोस्ट फक्त बेड रिडनच म्हणू शकतो, घरीच फक्त मुवमेंट्स करत होत्या. वी ट्रीटेड हर. इनफॅक्ट त्यांची ट्रीटमेंट ही मला वाटतं गेल्या वर्षी झालेली आहे आणि त्यांचा आत्ता एक 4 दिवसांपूर्वी मला वाटतं का गेल्या आठवड्यात फॉलोअप झाला. ती जखम पूर्णपणे भरली आहे, जी जवळजवळ 7 ते 8 वर्ष भरली नव्हती. आणि एवढंच नाही, मी जस्ट त्यांच्याशी बोलत होतो की आता कसं वाटतं, काय वाटतंय, तर त्या मला म्हणाल्या, डॉक्टर मी रामेश्वरला जाऊन आले आणि दॅट वॉज सो हार्टनिंग की जी व्यक्ती, आणि त्यांचा मुलगा बरोबर होता, तो म्हणाला की माझ्या आई कधी घरातनं बाहेर पडेल असं मला वाटलं नव्हतं आणि रामेश्वरची ट्रिप ती करून आली. सो दॅट इज रिअली हार्टनिंग. सो येस, असंच एक मला 26 वर्षाचा एक पंचतारांकित हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये काम करणारा एक शेफ आहे. सो तोही डोंबिवलीचाच मुलगा आहे, 26 वर्षाचा आहे. पण मला वाटतं मी त्याची ट्रीटमेंट कोविडच्या आधी किंवा त्या काळात केली असावी. आणि तो 12-12 तास उभा राहतो, पण शेफ आहे आणि 5 स्टार असल्यामुळे प्रॉब्ली वर्कलोड पण खूप असेल. तर त्याला मग व्हॅरिकोज वेन्सचा त्रास सुरू झाला होता आणि त्याचा जॉब एफेक्ट व्हायला लागला होता
आणि ही वॉज कन्सिडरिंग क्विटिंग इट अँड चेंजिंग द प्रोफेशन मे बी, बट देन वी ट्रीटेड हिम आणि आज तो परत पूर्ववत रुजू झालेला आहे विदाऊट एनी पेन, विदाऊट एनी डिस्कम्फर्ट. सो अशा खूप म्हणजे यू फील बेटर, यू फील नाईस. हे ऐकून मला जरा टेन्शन आलेलं आहे, कारण माझा नवरा हा 5 स्टार हॉटेलमध्ये शेफ आहे आणि तो बऱ्याचदा मला सांगत असतो की माझे पाय दुखतात. तर मला असं वाटतं मी लवकरच कन्सल्ट करणं गरजेचं आहे. ओके, सी पाय दुखणं, फक्त पाय दुखणं हा म्हणजे वॅरिकोज वेन्स आहे असा कुणी समज करून घेऊ नये त्याच्यामुळे, कारण ते दॅट वूड सेंड द रॉंग मेसेज आय थिंक. पण त्याच्यासोबत येस तुमच्या पायावरच्या ज्या रक्तवाहिन्या असतील, ज्या नीला असतील, वेन्स असतील, त्या मोठ्या आणि वेड्या वाकड्या दिसत असतील तर मग मात्र कन्सल्टेशनची डेफिनेटली गरज आहे. पण डॉक्टर, असेही काही पेशंट्स असू शकतात जे फिट आहेत किंवा जे रेग्युलर जिमला जातात, योगा करतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही तर म्हणजे फिट आहोत, मग आम्हाला हा आजार होऊच शकत नाही. तर हा एक प्रकारचा गैरसमज असू शकतो का? डेफिनेटली मी अगेन म्हणजे मी पटकन जसं कारण कालच दुपारी मी एका जिम ट्रेनरला काउन्सिलिंग केलेलं आहे. ही इज अ जिम ट्रेनर, त्याची स्वतःची जिम आहे आणि त्याला वॅरिकोज वेन्स आहे आणि तो माझ्याकडे आला कारण त्याच्या भावाने त्याला आणलं, कारण त्याच्या वडिलांची ट्रीटमेंट मी केलेली आहे आणि त्याच्या वडिलांना तो पाय खाली काळा पडलेला आहे. सो तो याला रिलक्टंट होता कारण तो जिम ट्रेनर आहे. इट्स अ शेअर कोइन्सिडन्स की तुम्ही मला हा प्रश्न विचारावा आणि मी कालच त्याला भेटलोय. पण त्याचा पण तोच समज होता आणि मी त्याला तेच सांगितलं की तू ॲक्टिव्ह आहेस ही खूप चांगली गोष्ट आहे, म्हणून तो आजार वाढत नाही आहे. पण काय होतं ना, आपण जसं एज वाढतं ॲक्टिव्हिटी लेवल डेफिनेटली गोज डाऊन आणि अर्धे अधिक पेशंट्सना हे 60 आणि त्याच्या पुढे येतात. सो ना, जरी आपण खूप चांगले ॲक्टिव्ह आहोत, योगा करतोय, जिम करतोय, पण वॅरिकोज वेन्स आहेत तर ॲटलिस्ट कन्सल्टेशन घ्यावं आणि तुम्हाला जर ते पटलं तर मग त्याची योग्य वेळी ट्रीटमेंट करून घ्यावी. ते जे फर्स्ट आणि सेकंड स्टेज आपण म्हणतो त्याच्यामध्ये. पण डॉक्टर, असंही होऊ शकतं का की म्हणजे एखाद्या पेशंटला व्हेरिकोज वेन्स आहे, आपण त्याला ट्रीट केलं, तो बरा झाला, पण मग ते पुन्हा त्याला होऊ शकतो हा आजार एखाद्या पेशंटला? हा ना खूप मोठा गैरसमज आहे. कारण वॅरिकोज वेन्स जेव्हा आपण ट्रीट करतो, त्याला आपण जे काही सर्जरी आहेत, लेझर ट्रीटमेंट्स आम्ही करतो, जी गोल्ड स्टँडर्ड समजली जाते या क्षेत्रातली, त्याच्यानंतर त्या ठिकाणी परत वॅरिकोज वेन्स होण्याचा चान्स खूप कमी आहे. पण दुसऱ्या ठिकाणी वेन्स येऊ शकतात. ओके, कारण शेवटी हा वॉल्सचा आजार आहे, पायात थाउजंड्स ऑफ वेन्स आहेत, हजारो वेन्स आहेत, दुसऱ्या ठिकाणची वेन वीक होणार नाही ह्याची काही गॅरंटी नाही आहे. पण त्याच्यासाठी आपण काळजी घेऊ शकतो. सो वेट कंट्रोलमध्ये ठेवणं, ॲक्टिव्ह राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. सो दिस इज वन वे टू लुक ॲट इट. आणि दुसरं म्हणजे जर आपण हे समजलं की बाबा नाही बाबा मला तो आजार परत येणार आहे, मग जाऊ दे मी नाही ट्रीटमेंट करणार, मग अशा केसेसमध्ये कॉम्प्लिकेशन झाल्यावर मात्र ते पेशंट म्हणतात की नाही डॉक्टर आता लगेच मला ट्रीटमेंट हवी, किंवा मग ते घाबरलेले असतात. सो आय थिंक तो जो समज आहे तो लोकांनी काढून टाकणं खूप गरजेचं आहे की तो आजार परत येतोच असं नाही आहे ॲक्च्युली. डॉक्टर, व्हेरिकोज वेन्सबाबत खूप गैरसमजसुद्धा आहेत, किंवा फॉर एक्झाम्पल माझा प्रश्न आणखी सोपा करते की जर एखाद्याला ताप आला तर तो क्रोसिन घेतो आणि तो बरा होतो, तर व्हेरिकोज वेन्समध्ये पेशंट्स काही स्वतः करायला जातात का, किंवा असे काही गैरसमज आहेत यात तुम्ही अनुभवले असतीलच तर त्याविषयी? खूपच छान प्रश्न आहे जयंती. कारण आणि ह्याच्यासाठी ना तुम्हाला ना म्हणजे बऱ्याच वेळा वर्तमानपत्रांमध्ये ज्या जाहिराती येतात त्या बघू शकता तुम्ही. सो अनेक पेशंट्स, आणि खरं हा हसण्याचा भाग नाही, कारण खरं हा दुर्दैवाचा भाग आहे मी म्हणेन. कारण ना खूप ॲडव्हर्टाईजमेंट्स येतात, ते एक तेल मिळतं आणि ते वेगवेगळ्या कंपनीजचं आहे आणि ते 100 mlचं तेल कधी कधी 2-2 हजार रुपयाला ते बॉटल असते. सो ते लावून मग वेन्स डिसअपिअर होतात, निघून जातात वॅरिकोज वेन्स. आणि त्या ॲनिमेशनमध्ये पण छान दाखवतात यूट्यूबवरच्या की ते असं गायब झालेलं आहे, छान पाय झालेला आहे. तर बरेचसे पेशंट्स ते वापरून, म्हणजे त्यांना असं वाटतं ते वापरून ते वेन्स निघून जाणार आहे. याखेरीज बरेचसे हर्बल मेडिसिन्स असतात जे वापरून मग व्हेरिकोज वेन्स जातील. पण इथे ना लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहेत की ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण ऑइल वापरतो किंवा काही मेडिसिन्स वापरतो, एक टेम्पररी रिलीफ मिळतो, म्हणजे पाय दुखायचे बंद होऊ शकतात, थोडं त्या स्किनला इचिंग होत असेल तर रिलीफ मिळतं. पण हा मुळातच वॉल वीक झाल्यामुळे आजार आहे, इंटरनल. येस, इंटरनल आहे.
म्हणजे आजच्या घडीला आपण अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत कुठेही गेलो, या कॉन्टिनेंटपासून दुसऱ्यापर्यंत, तरी पण ही खराब झालेली वेन आहे ती कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करावी लागणार आहे. करेक्ट. मेडिसिन्स तर आम्ही पण वापरतो इन ॲलोपॅथी, पण ते वापरताना आम्ही पेशंट्सना सांगतो की बाबा ह्याच्यामध्ये तुम्हाला हा टेम्पररी उपाय आहे, तुमचा पाय दुखतोय, सूज येते त्याच्यासाठी. सो हे जे मिथ्स आहेत की फक्त ऑइलने जाणार आहे किंवा काही मेडिसिन्सने जाणार आहे, सो आय थिंक हे ॲड्रेस करणं खूप गरजेचं आहे. आणि या मिथ्समध्येच आणखी एक मला असं वाटतं की हल्ली म्हणजे गुगल हा आपला सगळ्यात मोठा डॉक्टर आहे आणि सगळ्याच आजारांसाठी आहे. course, सो of गुगलवर काही टाकलं की मे बी डॉक्टर्सबद्दल येऊ शकतं, हाऊ टू क्युअर द आजार वगैरे वगैरे अशा खूप गोष्टी घडू शकतात. Yes. तर असेही काही गोष्टी घडतात का, पेशंट सांगतात का तुम्हाला? आय थिंक गुगलवर असं काही सर्च करून काही वेगळी एक ट्रीटमेंट मिळाली असं तरी माझ्या ऐकण्यात आलेलं नाही, एक्सेप्ट फॉर दिस ऑइल आणि हे जे मी म्हणालो ते. पण एक मात्र आहे की गुगलवर सर्च करताना काही ठराविक गोष्टी वापराव्यात, म्हणजे तुम्ही त्या योग्य डॉक्टरकडे जाल. सो वॅरिकोज वेन्स सर्जन तुम्ही लिहू शकता किंवा वॅरिकोज वेन्स लेझर ट्रीटमेंट तुम्ही लिहू शकता. त्याखेरीज मग वॅरिकोज वेन्स डॉक्टर. सो बेसिकली वॅरिकोज वेन्स या शब्दाला घेऊन आणि सर्जन या शब्दाला घेऊन तुम्ही सर्च केलं तर मे बी यू विल लँड अप ॲट द राईट प्लेस, जसं मी सुरुवातीला म्हणालो की जनरल सर्जन्स किंवा वॅस्क्युलर सर्जन्स किंवा मग प्लास्टिक सर्जन्स. करेक्ट. एक प्रश्न असा होता डॉक्टर की फॉर एक्झाम्पल आपल्याला ताप आलाय, हे आपल्याला कळतं की आपल्याला ताप आलाय, आपल्याला सर्दी झाली आपल्याला कळतं, खोकला झालाय कळतं, बरोबर. पण व्हेरिकोस वेन्स आहे हे कसं काय कळणार? कारण जसं तुम्ही म्हटलं वेन्स, आता बरीच लोक मी अशीही पाहिली आहे जे खूप फेअर असतात आणि त्यामुळे त्यांचे वेन्स सहज दिसतात. अगदी, सो अगदी, दॅट अगदी. डझंट मीन की त्यांना व्हेरिकोस Of वेन्स course, आहे. of course. सो हाऊ टू डिटेक्ट दिस, किंवा जस्ट पाय दुखतोय माझा म्हणून मला व्हेरिकोस वेन्स झालाय का? सो ह्या गोष्टी कशा डिटेक्ट करायला पाहिजे आपण? सी व्हॅरिकोज वेन्समध्ये म्हणजे आता जर डायग्नोसिस म्हणजे तुम्हाला डाऊट कसा येऊ शकतो एखाद्या व्यक्तीला, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पायावरच्या वेन्स नुसतं दिसणं नाही. कारण तुम्ही बरोबर म्हणालात की उजळ कांतीची जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये त्या दिसून येणार आहेत, पण त्या वेन्स जर थोड्याशा वेड्यावाकड्या असतील, त्याला ना आमच्यामध्ये डायलेटेड टॉर्च्युअस वेन्स म्हणतो. डायलेटेड म्हणजे मोठ्या झालेल्या, टॉर्च्युअस म्हणजे वेड्यावाकड्या. सो ती एक पहिली शंका आपल्याला येऊ शकते की बाबा हां बाबा माझ्या पायावरच्या किंवा माझ्या हजबंडच्या किंवा माझ्या वाईफच्या पायावरच्या या वेन्स मला अशा दिसत आहेत, त्या मोठ्या झाल्या आहेत, त्या वेड्यावाकड्या आहेत. आणि त्याच्याशी असोसिएटेड किंवा इवन तेवढ्या मोठ्या नसतील झाली पण स्पायडर वेन्स आहेत, फक्त अगदी बारीक बारीक अशा लाल निळसर मांड्यांवर, मांड्यांच्या मागे साईडला वेन्स आहेत आणि त्याच्याशी असोसिएटेड पाय दुखतोय, पोटऱ्या दुखत आहेत, तर मग डेफिनेटली डाऊट यायला हवा की बाबा हा व्हॅरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम आहे. एवढंच नाही, काही थोडेसे जे लठ्ठ पेशंट्स असतात, व्यक्ती असतात, तर त्यांना म्हणजे पायामध्ये अशा वेड्यावाकड्या वेन्स दिसत नाही कारण फॅटचं प्रमाण जास्त असतं, त्या झाकल्या जातात. त्यांना डिरेक्टली घोट्याजवळची स्किन थोडीशी काळसर पडू लागते. ओके. सो ते सुद्धा जर असेल ना तरी पण डाऊट यायला पाहिजे की बाबा हे व्हॅरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम आहे, ती त्वचा काळसर पडते. आणि अशा केसमध्ये परत आयडियली एखाद्या सर्जनला दाखवलेलं बेटर आहे रादर दॅन डिरेक्टली गोईंग टू अ डर्मॅटॉलॉजिस्ट. कारण सर्जन कॅन ऑलवेज टेल यू की ओके नो बाबा हा व्हॅरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम नाही, तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवू शकता. करेक्ट. पण असे काही पेशंट्स येतात तुमच्याकडे की मला गुडघे दुखत आहेत किंवा माझे पाय दुखत आहेत आणि सुजतात, तर मला व्हेरिकोस वेन्स आहे का, असं काही होतं कधी? मला असं वाटतं तुम्ही माझ्या ओपीडीचा डेटा घेऊन मला प्रश्न विचारताय. कारण माझ्या अर्ध्याधिक पेशंट जे आहेत ना ते असेच असतात. अरे ओके, चलो तीन लग गया. आणि अगेन दॅट इज द सॅड पार्ट, कारण मिसगायडेड असतात. आणि हे एस्पेशली ना 60 वर्षावरच्या लोकांमध्ये जास्त होतं, कारण त्यांना मग गुडघेदुखी सुरू झालेली असते, कुणाला कंबरदुखी झालेली असते आणि मग त्यांचा असा समज होतो की बाबा पायातील वेन्समुळे हे गुडघे दुखत आहेत किंवा कंबर दुखत आहेत. तर मी आज माझ्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की व्हॅरिकोज वेन्स जर ह्याच्यासोबत असतील गुडघेदुखीबरोबर किंवा कंबरदुखीबरोबर, तर त्या आजाराला कॉन्ट्रीब्यूट करतायत, सोलली रिस्पॉन्सिबल नाही आहेत. ओके. ऑफकोर्स म्हणजे त्याच्यामध्ये काही अजून काही डिटेल्स आहेत जे आपण आता या फोरमवर तेवढ्या डिटेलमध्ये नाही जाऊ शकत, पण द पॉईंट टू टेक होम इज दॅट की गुडघेदुखी किंवा कंबरदुखी ही डिरेक्टली व्हॅरिकोज वेन्समुळे नाही होणार आहे, पण व्हॅरिकोज वेन्समुळे तो प्रॉब्लेम वाढू शकतो.
इनफॅक्ट तुम्हाला सांगायचं झालं तर अनेकदा गुडघेदुखीसाठी आपल्याला माहिती आहे गुडघारोपण म्हणजे नी ट्रान्सप्लांटची सर्जरी सांगितली जाते. Correct. तर ऑर्थोपेडिक्स जर त्या पेशंटमध्ये व्हॅरिकोज वेन्स असतील तर पहिले आमच्याकडे रेफर करतात की बाबा या व्हॅरिकोज वेन्स ट्रीट करा, मग आम्ही ट्रान्सप्लांट नी ट्रान्सप्लांट किंवा हे करू. पण मग डॉक्टर, जेव्हा तुम्ही व्हेरिकोस वेन्सवर उपचार करता Yeah. तर त्याचबरोबर गुडघेदुखी किंवा पाय दुखणं हे सुद्धा, कंबरदुखी हे सुद्धा जातं त्याच्यात का? तो भाग तसाच राहतो आणि फक्त व्हेरिकोस वेन्स ट्रीट होतं असं? नाही, ते कसं होतं ना, आता समजा आपण एक बघूया, म्हणजे लेट्स से की माझ्याकडे एक पेशंट आली आहे जी सी इज अराउंड 65 आणि तिला गुडघेदुखीचा त्रास आहे, पण तिच्याबरोबर व्हॅरिकोज वेन्स पण मोठे आहेत. सो व्हॅरिकोज वेन्समुळे ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत नाही आहे, ते ब्लड साठतंय, तिचा पाय दुखून येतोय, ओके, तिच्या पायाला हेवीनेस येतोय, त्यात परत तिला तो गुडघेदुखीचा त्रास आहे. सो इट इज अ कंपाऊंडेड थिंग. देर इज नो वे की आपण सांगू शकतो की गुडघेदुखीमुळे तिचा पाय एवढा दुखतोय आणि व्हॅरिकोज वेन्समुळे एवढा दुखतोय. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, त्या केसमध्ये व्हॅरिकोज वेन्सची ट्रीटमेंट ही गरजेची आहे आणि ती एनिवेज पुढे वाढणार आहे. अशा व्यक्तीला जर समजा उद्या पुढे अल्सर झाला तर ती व्यक्ती तर चालूच शकणार नाही आणि तिचा गुडघेदुखीचा त्रास अजून वाढणार आहे. करेक्ट. सो वेन्सची ट्रीटमेंट तिथे होणं गरजेचं आहे आणि ती झाल्यावर इनफॅक्ट अनेकदा हे पेशंट्स ना मोकळेपणाने चालू शकतात, एक्सरसाइज करू शकतात, जे गुडघेदुखीसाठी गरजेचं आहे. कारण आपण त्याला एक्सरसाइजेस सांगतो, हे करतो. सो येस, दे डू इम्प्रूव्ह, बट फक्त वेन्सचं लेझर केल्यावर माझी गुडघेदुखी जाणार आहे ही कन्सेप्ट चुकीची आहे. इम्प्रूव्हमेंट डेफिनेटली होणार आहे. करेक्ट. डॉक्टर, माझ्या ऐकण्यात असं आलंय की काही लोक जळवा सुद्धा लावतात, ज्याला आपण लीच ट्रीटमेंट म्हणतो, लीच ॲप्लिकेशन म्हणतो. तर त्या गोष्टीला तुम्ही किती सपोर्ट करता आणि खरंच त्याच्याने बरं होतं का? जयंती, मी ना, हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मला वाटतं एक 8-10 वर्षापूर्वी माझ्याकडे ना कल्याणच्या पुढे मुरबाड म्हणून एक जागा आहे, तर तिथून एक पेशंट आला होता आणि त्याने पायाला ती ट्रीटमेंट घेतली होती. ते जळवा म्हणजे लीच, ते ब्लड सक करतात. करेक्ट. सो कन्सेप्ट अशी आहे की आपल्या पायात हे अशुद्ध रक्त आहे आणि जळवा ते अशुद्ध रक्त सक करून घेतात आणि मग तो आजार निघून जातो. मी इथे खूप कॅटेगरीली आणि स्ट्रेस करून सांगण्याची गरज आहे मला इथे की जळवा लावून व्हॅरिकोज वेन्स जात नाहीत. इनफॅक्ट हा जो पेशंट मी तुम्हाला म्हणालो त्या केसमध्ये त्याचा पाय काळा पडला होता, त्याने जळवा लावल्या आणि त्याच्यानंतर त्याला अल्सर झाला. या आता मी हेही म्हणणार नाही की, कारण जळवा हे काही आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स लावतात आणि ते जे लावतात आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर, जे करणारी प्रॅक्टिस, ते खरंच खूप एक्सपिरियन्स लोक असतात. सो जरी तुम्हाला ही ट्रीटमेंट ट्राय करायची असेल तरी मी म्हणेन की त्यातल्या आयुर्वेदातल्या तज्ज्ञ माणसाकडे जाऊन ती ट्राय करा. कारण ॲट द एंड ऑफ द डे आयुर्वेदा इज अ सायन्स, इट इज अ फॅन्टॅस्टिक सायन्स ऑफ ओव्हर थाउजंड्स ऑफ इयर्स अँड आय हॅव द अटमोस्ट रिस्पेक्ट फॉर इट. आणि ऑफकोर्स जर त्याच्याने कुणाचा फायदा होत असेल तर चांगला आहे. पर्सनली मी असं कधी बघितलेलं नाही की जळवा लावून तो आजार गेला. इनफॅक्ट जळवा लावून आजार न गेल्यामुळे मी अनेक जणांना ट्रीट केलेलं आहे. म्हणजे खरं तर ह्याच प्रश्नाला जोडून माझा एक प्रश्न होता, कारण अनेक डॉक्टर्स, अनेक सर्जन्स हे आयुर्वेदाला सपोर्ट करत नाही किंवा हर्बल ट्रीटमेंट्सला सपोर्ट करत नाही, पण तुमच्या एकूण बोलण्यावरून मला असं जाणवतं की तुम्ही सपोर्ट करता. मला त्याविषयी सी ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणूया आपण. सो ॲलोपॅथी एक ज्याचा मी प्रॅक्टिशनर आहे, ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन, सो आयुर्वेदा झालं, होमिओपॅथी झाली, नॅचरोपॅथी झाली. आय थिंक प्रत्येक ब्रँचचं एक ना सायन्स आहे आणि ते सायन्स रिस्पेक्ट होणं खूप गरजेचं आहे. आणि जो खरा म्हणजे सायन्सचा विद्यार्थी आहे ना, तो ते रिस्पेक्ट करेल. कारण प्रत्येक सायन्सला लिमिटेशन्स पण आहेत, मात्र हे लक्षात ठेवलं पाहिजे. सो माझ्या ॲलोपॅथीला पण काही लिमिटेशन्स आहेत, ते मला समजलं पाहिजे. सो क्रॉनिक डिसीजेससाठी आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी हे फॅन्टॅस्टिकली वर्क करतात. वी नो दॅट. क्रॉनिक डिसीज वुड बी जे खूप लाँग स्टँडिंग आजार आहे. सो एखाद्याला खूप वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास आहे, वाताचा त्रास आहे, त्याने ती ट्रीटमेंट घेतली समजा. काही जण डायबिटीजसाठी मग वेट लॉससाठी पण करतात हर्बल मेडिसिन्स आणि हे पण आपण बघितलं आहे. सो त्या सायन्सचा रोल आहे, पण त्याचे लिमिटेशन्स पण ओळखणं गरजेचं आहे. आज आपल्याला छातीत दुखलं आणि हार्ट अटॅकचा डाऊट आला तर आपण जातो ते ॲलोपॅथिक डॉक्टरकडे, तिथे आपण दुसऱ्या ह्याच्याकडे जाऊन पॉईंट नाही आहे. सो दिस इज द दे ऑल हॅव देअर रोल टू प्ले,
पण प्रोव्हायडेड यू अंडरस्टँड की त्याचे इंडिकेशन्स कुठल्या केसमध्ये कुठे जायचं आहे. कॅरीड होण्यात काही पॉईंट नाही आहे इथे ना. आता खरं हा वेगळा विषय आहे, पण मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग सांगतो, कारण मी कुठल्या ह्याचा तरी एक आर्टिकल लिहित होतो काल का परवा, आणि माझ्या माहितीतले काही कॅन्सरचे पेशंट आहे, म्हणजे हा आता आजच्या विषयाला धरून नाही आहे, करेक्ट, ज्यांनी किमोथेरपी सोडून नॅचरोपॅथी हर्बल मेडिसिन्स केलेले आणि त्यांचा आजार मग स्टेज 4ला जाऊन मी माझी एक पेशंट गमावली आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. व्हेरी एज्युकेटेड पेशंट ड्युरिंग कोविड टाइम्स. सो करेक्ट. लॉंग स्टोरी शॉर्ट मी येस लॉंग स्टोरी शॉर्ट, प्रत्येक मेडिसिन काउंट करतं, प्रत्येक पॅथी ही काउंट करते, प्रोव्हायडेड यू अंडरस्टँड द इंडिकेशन्स अँड द लिमिटेशन्स. करेक्ट, राईट. आमच्याकडे एक ना आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, ते जस्ट आयुर्वेदिक काहीतरी लिक्विड देतात. हो हो, असे पण बरेच त्याच्याने काय बरं होतं, कॅन्सर बरा होतो. आय डोंट नो. ते तर म्हणते आमच्याकडे एड्सचे पण पेशंट्स येतात. सो आय एम लाईक, सी काय होतं ना जयंती, काय आहे, आपल्याकडे ना खूप मिसकन्सेप्शन्स आहेत लोकांमध्ये. एक तर आहेत. मुळात काय ना, लोक ॲलोपॅथीला ते घाबरतात. फक्त नाडी बघतात अँड दे ट्रीट. आय हॅव मी त्याच्यामध्ये फार अभ्यास नाही केलेला आहे, मी पण आय थिंक ते करू शकतात तसं, आणि टू सम एक्सटेंट दे मस्ट बी डुईंग इट. पण आता काय होतं, आपण ना एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन्स प्रॅक्टिस करतो. सो आज जर मी म्हणतो की माझ्या लेझरने माझा हा आजार जातोय, तर त्याचे स्टडीज झालेले आहेत. करेक्ट, करेक्ट. ते पिअर रिव्ह्यूड असतात, जर्नल्समध्ये पब्लिश होतात, आणि त्याला आपण ॲक्सेप्टन्स म्हणतो. करेक्ट. सायन्स इज ऑल अबाउट दॅट. बरोबर. आयुर्वेदाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की तुम्ही हे सगळं पब्लिश केलं पाहिजे आणि ते अप्रूव्ह केलं पाहिजे, तर तुम्हाला दुसऱ्या फ्रॅटर्निटीकडून रिस्पेक्ट मिळणार आहे. मी करतो म्हणून हे असं आहे, ह्याच्याने तुम्हाला तो हे नाही मिळत. एज्युकेटेड लोकांमध्ये तर मिळणारच नाही तुम्हाला. करेक्ट, करेक्ट. हां, पण मग तिथे काय होतं, बिकॉज स्वस्त आहे आणि एक होप असते ना. आणि आपला देश हा म्हणजे जवळजवळ 95% लोक टॅक्स न भरणाऱ्यांचा देश आहे हा. बरोबर आहे. त्यांना इनफॅक्ट मेडिकल एक्सपेरियन्स इज अ कॅटॉस्ट्रॉफिक एक्सपेंडिचर. कितीतरी लोक पॉवर्टी लाईन खाली जातात हॉस्पिटलायझेशन झाल्यामुळे, आणि इनफॅक्ट दॅट पर्सेंटेज इज अराउंड 15 का 20%, मला आता डेटा आठवत नाही आहे. मग तो माणूस बिचारा बघणारच ना की कोणतरी एक बाटलीत मला बरं करतंय किंवा ह्याच्यात करतंय, आणि नाही झाला तर तो म्हणणार यार जाऊ दे, चला त्याने प्रयत्न केले काय. हां, आणि मग तो एखादा स्टेज 1चा असेल, त्याला गेला तो आजार आणि तो त्याला क्रेडिट देतो. हां, या डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे माझ्या ऐकण्यात असं आलंय की व्हेरिकोस वेन्स हे क्युअर होऊ शकतात, पण अनेकदा ते घातक इतके ठरू शकतात की व्हेरिकोस वेन्स हे कारण असू शकतं तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचं. तर हे कितपत खरं आहे? जयंती, तुम्ही एक अशी गोष्ट पॉईंट आऊट केली आहे जी खूप व्ह्युअर्सपर्यंत आपल्या जाणं गरजेचं आहे. माझ्याकडे ना बरेचसे पेशंट्स घाबरून येतात की डॉक्टर आम्हाला व्हॅरिकोज वेन्स आहे, ह्याच्यामुळे आम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. सी, व्हॅरिकोज वेन्समुळे डिरेक्टली हार्ट अटॅक हा येत नाही, हे मी लोकांना सांगू इच्छितो. पण हेही तितकंच खरं की व्हॅरिकोज वेन्स जर मोठ्या झाल्या तर त्याच्यामध्ये ब्लड क्लॉट होऊ शकतो. तो क्लॉट, व्हॅरिकोज वेन्स ह्या आपल्या स्किन खालच्या सुपरफिशियल वेन्समध्ये असतात. त्यातला क्लॉट हा हाडापाशीच्या डीप वेनमध्ये जाऊन डीप वेन थ्रॉम्बोसिस होऊन तिथून एक छोटीशी गुठली निघून ती लंग्समध्ये जाते, त्याला पल्मनरी एम्बॉलिझम म्हणतो आपण, आणि त्याच्यामुळे मात्र हार्ट अटॅक येऊ शकतो. इनफॅक्ट मोठमोठ्या सेलिब्रिटीजना DVTचा आजार झालेला आहे. 2012मध्ये हिलरी क्लिंटन यांना झाला होता. इवन सेरेना विलियम्सला हा आजार झालेला आहे, पण थँकफुली ती योग्य ट्रीटमेंट त्यांना मिळाली असणार वेळेवर. करेक्ट. आणि येस, नाव दॅट यू से, ते ड्वेन जॉन्सन रॉक, त्याच्या वडिलांना देखील आय थिंक DVT होऊन, बट ही हॅड टू ते थोडं फेटल ठरलं. ही हॅड टू, ते इट वॉज अ लॉस ऑफ लाईफ इन दॅट केस. त्याच्या बाबांना हार्ट अटॅक आल्यामुळे ते गेले. येस, दॅट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट. पण मग डॉक्टर, ह्यावर जे उपचार आहेत त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा की कशा पद्धतीनं आपण उपचार करू शकतो, ते स्टेज वाईज असतील किंवा काय. सो जर आपण आता मगासपासून बघतोय की व्हॅरिकोज वेन्स हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे, त्याच्या स्टेजेसबद्दल आपण बोललो, आणि एकदा तुम्हाला कळलं की पहिली गोष्ट जी ह्याच्यामध्ये लागते ती म्हणजे रोग निदान करावे लागतं. सो आपल्याला पायातील कोणत्या वेन्समध्ये फॉल्ट आहे हे समजण्यासाठी वी हॅव टू डू समथिंग कॉल्ड एज कलर डॉपलर, व्हीनस कलर डॉपलर म्हणतो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर की पायातल्या वेन्सची सोनोग्राफी.
ती करून आपण फाइंड आउट करतो की बाबा कुठल्या कुठल्या वेन्समध्ये हा आजार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावर लेझर उपचार करतो. सो पूर्वीच्या काळी किंवा आत्तासुद्धा काही ठिकाणी ऑफकोर्स ऑपरेट करायचे. सो जी वेन खराब झाली आहे, ज्यातनं रक्त मागे येतं आहे, ते कट करून आपण काढायचो. पण मग त्याच्यामध्ये काय होतं ना की पेशंटला पेन होतं, टाके येतात, पटकन कामावर रुजू होता येत नाही. लेझर उपचार पद्धतीमध्ये तर तसं नाही आहे. म्हणजे पेशंट्सना अगदी 6-8 तासानंतर फ्रीली मूव्ह करतायत. हो, येस. आणि अगदी 48 आवर्समध्ये पेशंट ट्रॅव्हल करतायत, पेन नाही आहे. अगदी फॅन्टॅस्टिक त्याचं हे आहे. इनफॅक्ट मला आठवतं आहे 1-2 वर्षांपूर्वी औरंगाबादचे एक फार्मासिस्ट माझ्याकडे आले होते आणि ते दुसऱ्या दिवशी ड्राईव्ह करत औरंगाबादला गेलेले आहेत. क्या बात है. Yeah, so laser treatment is supposed to be the gold standard worldwide for varicose veins. क्या बात है. इट्स अ ब्लेसिंग. Yeah, it's in some cases. Yeah. पण मग स्टॉकिंग्सचा काय रोल आहे व्हेरिकोस वेन्समध्ये? कारण मी बऱ्याचदा पाहिलं आहे की व्हेरिकोस Yes, वेन्सच्या yes, पेशंट्सला स्टॉकिंग्स घालायला सांगतात आणि म्हणजे ही एक ट्रीटमेंट आहे की ते व्हेरिकोस वेन्स लपवण्यासाठी ते स्टॉकिंग्स घातले जातात? सॉरी, मला नाही माहिती, म्हणून हा स्पष्ट प्रश्न आहे. नाही, व्हॅरिकोज वेन्समध्ये स्टॉकिंग्सचा म्हणजे व्हॅरिकोज वेन ट्रीटमेंटमध्ये स्टॉकिंगचा खूप मोठा रोल आहे, पण योग्य स्टॉकिंगचा. सो आपल्याकडे काय होतं ना, बऱ्याच वेळा ओव्हर द काउंटर काही स्टॉकिंग्स मिळतात आणि ते क्रायटेरिया मीट करत नाहीत. सो मला जर आज व्हॅरिकोज वेन्ससाठी स्टॉकिंग्स घालायचे तर मी का घालतोय? मला जे माझं रक्त मागे येऊन साठतंय ते मला पंप करायचं आहे, तर त्याला एक ठराविक प्रेशर लागतं मला, आणि ते प्रेशर किती असतं? 18 ते 32 मिलीमीटर मर्क्युरी इतकं. सो हे जे स्टॉकिंग्स वेन्ससाठी असतात, 3 गोष्टी लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे ह्या स्टॉकिंग्सवर क्लास 1, क्लास 2 किंवा क्लास 3 असं लिहिलं असलं पाहिजे. दुसरं, ह्या स्टॉकिंग्सचं मेजरमेंट घ्यावं लागतं त्याची साईज ठरवण्यासाठी. सो अँकलपाशी घेतो आपण, नीच्या खाली घेतो आणि थाईजमध्ये घेतो. बाय द वे स्टॉकिंग्स नीच्या खालचे पण येतात आणि नीच्या वरचे पण येतात, बिलोनी आणि अबावनी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे स्टॉकिंग्स काहीसे महाग असतात रेग्युलर स्टॉकिंग्सपेक्षा. सो जर वापरायचे झाले तर हे स्टॉकिंग्स वापरले पाहिजेत. आता रोल काय आहे या स्टॉकिंगचा ट्रीटमेंटमध्ये? तर जे काही पेन होतं आहे किंवा सूज येते हे काही अंशी कमी करतं. पण दिस इज अ टेम्पररी ट्रीटमेंट टू टाईड ओव्हर द क्रायसिस. म्हणजे मला आत्ता लगेच ट्रीटमेंट नाही करायची, मला सुट्टी नाही मिळते किंवा वॉट एव्हर, तर तुम्ही काही महिने ते वापरू शकता. पण आजार बरा करण्यासाठी हे स्टॉकिंग्स नाही आहेत डेफिनेटली. डॉक्टर, आत्तापर्यंत आपण व्हेरिकोस वेन्सबद्दल बोललो, पण बऱ्याचदा तुमच्या बोलण्यातून तुम्ही स्पायडर वेन्सचा सुद्धा उल्लेख केला आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही काहीतरी इनिशियल स्टेज असते व्हेरिकोस वेन्समध्ये, ज्याला स्पायडर वेन्स म्हणतात. तर ग्लॅमर इंडस्ट्री सुद्धा याला काय म्हणतात ते निग्लेक्ट करू शकत नाही आणि बरेच ग्लॅमर इंडस्ट्रीतली लोकंसुद्धा व्हेरिकोस वेन्स किंवा स्पायडर वेन्सला पीडित आहेत. आणि एक प्रकारचं कॉन्शियसनेससुद्धा यातनं येतं, कारण बऱ्याचदा ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या लोकांना शॉर्ट ड्रेसेस घालायची किंवा एक वेगळी लाईफस्टाईल आहे. सो अशा गोष्टी कधी फेस केल्या तुम्ही? व्हेरी मच. सी, स्पायडर वेन्स, टू आन्सर द फर्स्ट पार्ट ऑफ युअर क्वेश्चन, की स्पायडर वेन्स जे मी मगाचपासून 1-2 वेळा उल्लेख झालेला आहे, त्या बेसिकली व्हॅरिकोज वेन्सच आहेत. म्हणजे त्याचा आजार तोच आहे, फक्त ती त्याच्या अगोदरची स्टेज आपल्याला म्हणता येईल, क्लिनिकल स्टेज 1 म्हणतो आम्ही त्याला. आणि त्यांची साईज ही व्हॅरिकोज वेन्सपेक्षा कमी असते. सो टेक्निकली बोलायचं झालं तर 0.1 to 3 मिलीमीटर वूड क्वालिफाय ॲज स्पायडर वेन्स. त्याला अजूनही ॲलोपॅथीमध्ये आम्ही टेलँगेक्टेझियाज आणि रेटिक्युलर वेन्स म्हणतो, पण स्पायडर वेन्सला लेट्स स्टिक टू स्पायडर वेन्स. आणि 3 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण व्हॅरिकोज वेन्स म्हणतो. सो स्पायडर वेन्स ह्या बऱ्याच लेडीजमध्ये असतो, प्रेग्नन्सीमध्ये त्याची सुरुवात होते अनेक जणींना. आणि तुम्ही जे म्हणालात ते म्हणजे तसे काही म्हणजे इन्स्टन्सेस आहेत जिथे मी ऑफकोर्स ग्लॅमर इंडस्ट्रीशी एवढा हे नाही आहे माझं, पण इवन डे टू डे ह्याच्यामध्ये म्हणजे इवन हाऊसवाईफ्स आहेत किंवा हे आहेत कॉलेज गोईंग स्टुडंट्स असतील, कधी कधी बँकर्स असतात, कॉर्पोरेटमध्ये काम करणारे, ज्यांना थोडं ना कधी कधी शॉर्ट स्कर्ट्स वगैरे घालावे लागतात. तर अशा केसेसमध्ये माझ्याकडे आलेले आहेत की स्पायडर वेन्समुळे बाबा आम्हाला थोडासा अवेअरनेस आलेला आहे, आम्ही कॉन्शियस होतोय आणि त्यामुळे मग ते घालायला आम्हाला त्रास होतोय. तर अशा केसेस डेफिनेटली आहेत. आणि ग्लॅमर इंडस्ट्री तुम्ही म्हणालात तर मला म्हणजे एमा थॉम्पसनची केस आठवते, ब्रिटिश ॲक्ट्रेस, नावाजलेली ॲक्ट्रेस आहे. तर तिने पण देखील हे म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतर सांगितलं होतं की तिला स्पायडर वेन्समुळे त्रास होत होता मोठे ड्रेसेस घालायला, आणि वन शी गॉट दम ट्रीटेड शी फेल्ट मोर कॉन्फिडंट. सो एक प्रकारे ना अवेअरनेस येऊन थोडासा कॉन्फिडन्स अफेक्ट होऊ शकतो इवन स्पायडर वेन्समुळे सुद्धा.
सो ट्रीटमेंट केल्यानंतर ते जे स्पायडर वेन्स दिसतात ज्याचं एक सर्टन मेजरमेंट तुम्ही सांगितलं ते Right. ट्रीटमेंट केल्यानंतर ते पूर्णपणे जातं ऑफकोर्स हो बट यू हॅव टू चूज द राईट ट्रीटमेंट फॉर दॅट. करेक्ट नोटेड. सो जसं डॉक्टर तुम्ही म्हणालात की स्पायडर वेन्स ही खूप अर्ली स्टेज आहे किंवा पहिली स्टेज आहे, पण त्याच्यात आणि व्हेरिकोस वेन्समध्ये असं काही मेजर डिफरन्स असतो का अपार्ट फ्रॉम मेजरमेंट? म्हणजे होणारा त्रास जो आहे तो स्पायडर वेनमध्ये कमी असतो आणि व्हेरिकोस वेन्समध्ये जास्त असतं, असं काही आहे का? स्पायडर वेन्समध्ये आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे कॉस्मेटिक कन्सर्न एक असू शकते. करेक्ट. त्याच्याखेरीज स्पायडर वेन्स जर जास्त प्रमाणात डेव्हलप झाल्या एका पर्टिक्युलर एरियामध्ये, एस्पेशली थाईसच्या बाहेरच्या बाजूला, तर त्यातनं अगदी ब्लिडिंग देखील होऊ शकतं. काही लेडीजना त्या भागामध्ये बर्निंग सेन्सेशन, इचिंग असंही राहिलेलं आहे. आणि इनफॅक्ट ओव्हर इयर्स म्हणजे जसं वय वाढत जाईल आणि जर हे स्पायडर वेन्सचं प्रमाण वाढत गेलं तर त्याच्यामुळे अगदी पायाच्या घोट्याजवळ ब्लिडिंग पण झालेले आहेत काही जणांना आणि इवन अल्सर्स पण डेव्हलप झालेले आहेत. सो जरी या दिसायला छोट्या असतील तरी पण त्या निग्लेक्ट करण्यासारख्या नाही आहेत. व्हॅरिकोज वेन्स ऑफकोर्स तिची पुढची स्टेज झाली. सो एक पेशंट स्पायडर वेन्स पण घेऊन येईल, त्याच्यामध्ये व्हॅरिकोज वेन्स पण असतील आणि त्याच्यामध्ये अल्सर पण असेल. सो असे Correct. व्हेरिड प्रेझेंटेशन असू शकतात. करेक्ट. सो इन शॉर्ट असं म्हणायचं आहे की ती जरी पहिली स्टेज असली तरी ती इझी स्टेज नाही आहे. त्रास आणि द इंटेन्सिटी ऑफ दॅट त्रास इज म्हणजे तो व्हेरी करू शकतो. ऑफकोर्स आय मीन इट्स नॉट टू बी निग्लेक्टेड. म्हणजे त्या जर असतील आणि त्याच्याशी रिलेटेड जर त्रास असेल, मग तो तुमची कॉस्मेटिक कन्सर्न असू द्या किंवा तुम्हाला त्या भागामध्ये पेन होतंय, जळजळ होतीये, तर डेफिनेटली ते निग्लेक्ट केलं नाही पाहिजे. सो डॉक्टर, आपण स्पायडर वेन्सबद्दल बोललो आणि Yes. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ते क्युअर झाल्यानंतर पूर्णपणे ते जातं का? तुम्ही म्हटलंच जातं. Yes. पण उपचार पद्धती जी आहे स्पायडर वेन्ससाठी त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. स्पायडर वेन्सला जी ट्रेडिशनल उपचार पद्धती आपण एक म्हणूया ती म्हणजे स्क्लेरोथेरपी आहे. सो त्याच्यामध्ये ना एक इंजेक्शन असतं एक प्रकारचं, जे आपण त्या वेन्समध्ये देतो आणि त्याच्यामुळे मग त्या वेन्स त्या डिसअपिअर होऊन जातात. पण या स्क्लेरोथेरपीचे ना साईड इफेक्ट्स आहेत. सो आज जर ती ट्रीटमेंट एखादी व्यक्ती करते कारण त्या वेन्स दिसायला खराब दिसत आहेत, तर स्क्लेरोथेरपीमुळे कधी कधी तिथे पिगमेंटेशन येऊ शकतं. म्हणजे ती एरिया डार्क होऊ शकते इनफॅक्ट, आणि ते पिगमेंटेशन पटकन जात नाही, एस्पेशली इंडियन स्किनमध्ये. किंवा मग जर ते स्क्लेरोथेरपीचं सोल्युशन खूप स्ट्रॉंग ठरलं तर तिथे जखमा पण होतात. सो जरी स्क्लेरोथेरपी ही ट्रीटमेंट असेल स्पायडर वेन्ससाठी, तरी पण तिचे लिमिटेशन्स आहेत. मी जी ट्रीटमेंट करतो त्या ट्रीटमेंटला क्लॅक्स ट्रीटमेंट म्हणतात. CLACS, क्लॅक्स ट्रीटमेंट. आणि इट इज अ शॉर्ट फॉर्म फॉर क्रायो लेझर अँड क्रायोस्क्लेरोथेरपी. ओके. सो क्रायो म्हणजे थंड हवा, लेझर म्हणजे आपण लेझर वापरतो, आणि स्क्लेरोथेरपी म्हणजे आपण इंजेक्शनच वापरतो. पण इथे फरक हा आहे की आपण लेझर जे वापरतो, स्किन ट्रान्सडर्मल लेझर म्हणतो आपण त्याला, ते खूप कमी पॉवरमध्ये वापरतो. स्क्लेरोथेरपी आपण करतो पण खूप कमी पॉवरच्या इंजेक्शनमध्ये, आणि आपण ह्या दोघांचं एक कॉम्बिनेशन वापरून त्या वेनला आपण ट्रीट करतो पण विदाऊट द साईड इफेक्ट्स. सो जस्ट फॉर युअर नॉलेज, ही ट्रीटमेंट जी ॲक्च्युली ज्याने सुरू केली ज्या व्यक्तीने, त्याचं नाव आहे प्रोफेसर कझुमियाकी. ही इज अ ब्राझिलियन वॅस्क्युलर सर्जन. 1999 साली ह्या व्यक्तीने ही ट्रीटमेंट ब्राझीलमध्ये सुरू केली आहे, साऊथ अमेरिकेमध्ये, विच इज सपोज टू बी द कॉस्मेटिक हब ऑफ द एंटायर वर्ल्ड. आणि त्या व्यक्तीने ही ट्रीटमेंट डेव्हलप केली आहे. त्यांच्याकडे मी ही ट्रीटमेंट जाऊन शिकलो आहे 2019मध्ये, आणि तेव्हापासून मी ही करतो आहे, आणि ह्याचे रिझल्ट्स अतिशय फॅन्टॅस्टिक आहेत. माझ्या मैत्रिणीला फॉर एक्झाम्पल स्पायडर वेन्स आहेत आणि तिला ते ट्रीट करायचं आहे, तर ह्याचं एकूण ड्युरेशन हे किती असतं? ह्याला किती वेळ द्यावा लागतो? आणि हे करताना म्हणजे इट्स पेनफुल किंवा काय, ह्याबाबत थोडंसं. सो बेसिकली पहिल्यांदा आपल्याला त्या पेशंटला एक्झॅमिन करावं लागेल, बघावं लागेल की स्पायडर वेन्स या पायातल्या कुठल्या भागांमध्ये आहेत. त्याच्यानंतर मग आपण त्याचं प्लॅनिंग करतो की किती लेझर शॉट्स आपल्याला लागणार आहेत ट्रीटमेंट करायला, आणि युजली आपण ही ट्रीटमेंट 2 किंवा 3 सेशन्समध्ये डिवाईड करतो. सो वी वॉन्ट टू गो स्लो सो दॅट वी गिव्ह अ गुड इफेक्ट विदाऊट द साईड इफेक्ट्स. सो
जे ट्रीटमेंट सेशन असतं ते जनरली 1 ते 1.5 तासाचं ठेवतो आपण, कधी कधी 2 तासाचं पण ठेवतो. अच्छा. पेन जर तुम्ही म्हणाल तर पेन म्हणजे असं पेन होत नाही. इट्स नॉट समथिंग दॅट इज अनबेअरेबल. थोडा डिस्कम्फर्ट राहतो, पण बिकॉज आपण क्रायो कुलिंग वापरतोय त्यामुळे पेशंट्स खूप कम्फर्टेबल असतात. इनफॅक्ट माझ्या अनुभवामध्ये तर काही लेडीज या ॲक्च्युली दे गो ऑफ टू स्लीप ऑल्सो ॲट टाइम्स. म्हणजे ते इतकं स्ट्रेट फॉरवर्ड राहतं. सो आपण ट्रीटमेंट केल्यानंतर अजून एक फायदा असा आहे की पेशंट कॅन गो वॉकिंग. सो इट्स अन OPD प्रोसिजर. सो ॲडमिशन लागत नाही. सो पेशंट येते, ट्रीटमेंट घेते, साधारण 1 तास 1.5 तास, ते गो बॅक होम, ते कम बॅक फॉर अ व्हिजिट आफ्टर 15 डेज. आपण बघतो की किती रिझॉल्व्ह झाल्या आहेत, किती कमी झाल्या आहेत, Correct. अँड देन वी प्लॅन द सेकंड ट्रीटमेंट. पण मिनिमम 2 सेशन्स ह्या लागतात. आणि हे जे आहे हे डिफर करेल डिपेंडिंग ऑन द इंटेन्सिटी अँड डिपेंडिंग ऑन द एक्सपेक्टेशन्स. सो जनरली ना 2 सेशन्स नंतर 80 to 90% रेझोल्युशन होऊन जातं वेन्सचं, अँड इट्स अ फॅन्टॅस्टिक Wow. रिझल्ट. नाईस. पण हे अफोर्डेबल आहे का प्रत्येकाला? तोही एक इम्पॉर्टंट प्रश्न तो आहे. एक डाऊट येणार, कारण काय मी मगाशीच म्हणालो ब्राझिलियन ट्रीटमेंट आहे आणि आम्ही Exactly. भारतातलं पहिलं सेंटर आहोत सुरू करणारं. बट लेट मी टेल यू, ह्याच्यामध्ये आपण पर लेझर शॉट्स कॅल्क्युलेट करतो आणि वी एन्श्युअर की ना, मग आपण काय करतो की सुरुवातीला आता समजा एखाद्याला पहिल्यांदा ट्रीटमेंट करतायत तर वी कॅन गो इन हाऊ शुड आय पुट इट इन स्पर्ट्स इन सेशन्स. मग आपण पहिले आज फक्त थाईच्या अँटिरियर पार्टवर ट्रीट केलं, त्याचा रिझल्ट बघितला आणि मग आपण पुढे गेलो. पण कॉस्ट ॲज सच मला तुम्हाला आत्ता नाही सांगता येणार, कारण ती केस टू केस डिपेंड करेल डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ लेझर शॉट्स. ओके. पण आय कॅन टेल यू की ही अफोर्डेबल नक्की आहे. इनफॅक्ट ज्या पेशंट्सना त्या स्पायडर वेन्समुळे त्रास होतोय, ब्लिडिंग होतंय, पेन होतंय, बर्निंग होतंय, हे अगदी मेडिक्लेम इन्शुरन्स खाली पण कव्हर होतं. हो. येस. कॉस्मेटिक ऑफकोर्स नाही करू शकणार आपण. पण तुमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात, म्हणजे मगाशी आपण बोलत असताना मला असं कळलं की जे नंबर ऑफ पेशंट्स तुम्ही एका वेळेला घेता ते खूप कमी आहेत. कारण मला वाटतं अर्धा अधिक वेळ तर तुम्हाला लोकांना समजवण्यात जातो की व्हेरिकोस वेन्स हे आहे, स्पायडर वेन्स हे आहे, आणि सो अशा काही गोष्टी तुमच्या बाबत घडत असतील. सो जयंती, आपण आत्ता जे काही बोलतोय लिटरली मी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या प्रत्येक पेशंटबरोबर डिस्कस करत आलेलो आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक पेशंटला एक ॲटलिस्ट मिनिमम 15 to 20 मिनिट्स मिनिमम द्यावे लागतात. म्हणजे एक मिनी पॉडकास्ट त्यांच्यासोबत करावा लागतो तुम्हाला. येस. नाही, बट आय थिंक इट इज नेसेसरी, कारण हे पेशंट्सना त्यांना ना योग्य मार्गदर्शन नाही मिळालेलं आहे. करेक्ट. आणि मग त्याच्यामध्ये जसं आपण मगाशी म्हणालो, कुणाला वाटते गुडघे दुखत आहेत माझे, कंबर दुखी आहे, कुणाला माहितीच नाही की तो काळा पडणार आहे पुढे. आय थिंक इट इज माय जॉब ॲज अ डॉक्टर, ॲज अ वेन सर्जन, टू मेक शुअर दॅट दे अंडरस्टँड देअर डिसीज. कारण तिथे जर तो आजार समजला ना, 50% ऑफ माय जॉब इज डन. कारण ह्याच्यामध्ये ती लोक पुढे जाऊन काळजी घेणार आहेत स्वतःची. करेक्ट. आणि ऑफकोर्स जो उरलेला 50% आहे, जो माझा पार्ट आहे, तो मी व्यवस्थित करणारच आहे. त्याबद्दल मी कॉन्फिडंट आहे. पण मग व्हेरिकोस वेन्सचे जे डॉक्टर्स आहेत त्यांची संख्या इतकी कमी का आहे? आणि आता तुमचं क्लिनिक आहे डोंबिवलीमध्ये, ऑफकोर्स काही दिवसात मे बी मल्टिपल ठिकाणी ते असेल. पण मग कुठून कुठून लोक येतात तुमच्याकडे आणि वाय द नंबर इज सो लेस? इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. काय होतं ना, म्हणजे हे आता माझं डायग्नोसिस आहे, कारण तुम्ही माझ्या फ्रॅटर्निटीबद्दल एक डायग्नोसिस मागितलं आहे मला. कारण मी सुद्धा एक जनरल सर्जन आहे आणि मी वेन्स ट्रीट करतोय. आणि असे तर जनरल सर्जन्स खूप आहेत, वॅस्क्युलर सर्जन्स पण खूप आहेत. इश्यू काय आहे ना की वेन्स ट्रीट करताना ना मुळात ना डॉपलर सोनोग्राफी जी आपण करतो त्या वेन्सचं डायग्नोसिस करायसाठी त्याच्यात पण प्रावीण्य पाहिजे. सो आयदर आय शुड बी ट्रेंड व्हेरी वेल इन डॉपलर, सो मी डॉपलर्स करतो, पण ते नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी कधी करत नाहीत. सो माझ्याबरोबर माझे रेडिओलॉजिस्ट असतात. सो एक जो माझा मेजर ॲडव्हान्टेज आहे आमच्या सुरेखा व्हॅरिकोज वेन्स क्लिनिकमध्ये, तो म्हणजे माझ्याबरोबर माझे रेडिओलॉजिस्ट आहेत. सो वी वर्क ॲज अ टीम, ॲज अ रेडिओलॉजिस्ट अँड अ सर्जन टीम. ही बऱ्याच ठिकाणी नाही. सो रेडिओलॉजी नसल्यामुळे 90% ऑफ द पीपल विल नॉट टच इट, कारण डायग्नोसिसच नीट करता येत नाही. करेक्ट. हा झाला एक भाग की त्याच्यामुळे ती संख्या कमी होत जाते. आणि दुसरं कारण असं की वेन्स ट्रीट करणं हे थोडं किचकट काम आहे, त्याला खूप पेशन्स लागतो. त्यानंतर कधी कधी त्याच्यामध्ये म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे वेळ द्यावा लागतो, खूप मिसअंडरस्टँडिंग. सो प्रॉबब्ली त्याच्यामध्ये मग तेवढा इंटरेस्ट कधी कधी काही जणांना डेव्हलप होत नसावा. समहाऊ मला ते डेव्हलप झालं माझ्या लेट मदर सुरेखा
तिला ह्या वेन्स होत्या आणि तेव्हापासून मला ते माहिती होतं. इनफॅक्ट त्याच्याही आधी मला असं वाटतं की आय डोंट नो, इट वॉज डेस्टिनी प्रॉबब्ली, कारण माझी MS एक्झाममध्ये लाँग केस ही व्हॅरिकोज वेन्स होती आणि ती म्हणजे आय वॉज हॅपी की मला व्हॅरिकोज वेन्स मिळाले आणि लोकांना व्हॅरिकोज वेन्स मिळाले की असं वाटतं की तो फेलच होणार आहे ती एक्झाम. पण आय वॉज हॅपी की मला व्हॅरिकोज वेन्स मिळालं. सो प्रॉब्ली इट वॉज डेस्टिनी. नाईस. डॉक्टर, व्हेरिकोस वेन्समुळे वेगवेगळे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. म्हणजे जे आपल्याला सिम्पटम्स दिसतात. अनेकांना पायात अल्सर्स होतात, जखमा yes, होतात yes. आणि मग ते खूप त्रासदायक असू शकतं. तर Yes. त्या गोष्टी पण तुम्ही खूप उत्तमरित्या ट्रीट करता. तर ते कसं करता आणि त्याचं ड्युरेशन कसं असतं किंवा कशा पद्धतीने एकूण ते उपचार पद्धती होते? व्हॅरिकोज वेन्समुळे अल्सर होणं ही म्हणजे त्या आजाराची शेवटची स्टेज, ज्याला म्हणजे 6वी स्टेज आपण म्हणतो. आणि हा ना खरंच खूप म्हणजे एखाद्याला ते तेवढं होणं म्हणजे खरंच मी दुर्दैव मानतो. कारण काय होतं ना, ती व्यक्ती जी तो अल्सर होऊस्तोवर इंडिपेंडंट होती, हे जनरली आपण वयस्कर लोकांमध्ये बघतो, ते मग हँडिकॅप झाल्यासारखे होतात. कारण त्यांना चालायला त्रास होतो, उभं राहायला त्रास होतो. दे बिकम डिपेंडंट ऑन अदर्स, दे बिकम बेड रिडन. करेक्ट. सो त्याखेरीज काही जणांना जॉबवर जायला प्रॉब्लेम होतो, त्यांचे जॉब सुटलेले आहेत, या जखमा भरत नाहीत लवकर, त्याच्यावर ट्रीटमेंटवर पैसे जातात आणि काही काही जण ॲक्च्युली डिप्रेशनमध्ये जातात. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे जो BSc ड्रायव्हरबद्दल म्हणालो, ही टर्न टू अल्कोहोलिझम. सो इथपर्यंत हे जातं. ट्रीटमेंटसाठी ह्याच्या आपल्याला अगेन डायग्नोसिससाठी आपण कलर डॉपलर करतो. ज्या वेन्स असतात कल्प्रिट वेन्स, जिथून वेन लिकेज होतं आहे, ब्लड मागे येतं आहे आणि ज्याच्यामुळे इव्हेंच्युअली हा त्रास झालेला आहे, त्या वेन्स आपण लेझर करून टाकतो. तर त्याच्यामुळे काय होतं की माझं अशुद्ध रक्त मागे येणं थांबवून ते साठणं थांबतं आणि मग नंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम या जखमा भरतात. तुमचा जो प्रश्न आहे की किती वेळ लागतो, तर लेझर ट्रीटमेंटनंतर आपल्याला थोडे ड्रेसिंग करावे लागतात, कंप्रेशन स्टॉकिंग्स वापरावे लागतात आणि मग इव्हेंच्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ 6 to 8 weeks या जखमा सुकून जातात. समजा ज्या व्यक्तीला जखमा झाल्यात, ती व्यक्ती जर शुगर पेशंट असेल, डायबिटीज पेशंट असेल, तर मग त्या जखमा कशा बऱ्या होऊ शकतात? नाही, आय मीन इट्स अ फॅन्टॅस्टिक क्वेश्चन. म्हणजे मला असं वाटतं की मी एखाद्या डॉक्टरनेच मला हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आमच्याकडे ट्रेनिंगला येतात डॉक्टर्स म्हणून मी म्हटलं. डायबिटीज असतो बऱ्याचशा पेशंटला ज्यांना व्हेनस अल्सर आहे. सो व्हॅरिकोज वेन्समुळे होणाऱ्या अल्सरला आपण व्हीनस अल्सर म्हणतो आणि त्याच्यामध्ये डायबिटीज असला की मग अजून ते कॉम्प्लिकेट होतं. करेक्ट. सो अशा केसेसमध्ये आपण पहिले एन्श्युअर करतो की त्या पेशंटचं डायबिटीज आपण कंट्रोलमध्ये आणतोय आणि त्याच्यानंतर आपण मग ही लेझर ट्रीटमेंट करतो. पण यू आर राईट इन पॉइंटिंग आउट दॅट की ह्या जखमा त्या केसमध्ये अजून थोड्या हळू सुकणार आहे, पण डेफिनेटली त्या केसमध्ये देखील हील होतात. प्रोव्हायडेड आपण येस अँड प्रोव्हायडेड आपण ते शुगर व्यवस्थित कंट्रोल केली आणि जे काही व्हीनस अल्सरसाठी स्टॉकिंग्स वापरणं आणि हे जर व्यवस्थित ठेवलं तर डेफिनेटली त्या जखमा सुकतात. असे अनेक केसेस आहेत. करेक्ट. आणि डॉक्टर, मी जेव्हा तुमचं प्रोफाईल चेक केलं तेव्हा मला तुमचे जे केस स्टडीज आहेत त्यातनं मला हे आढळलं की बेसिकली व्हेरिकोस वेन्स किंवा स्पायडर वेन्स जे दिसतात थाईजमध्ये किंवा पायामध्ये दिसतात, ते ट्रीटमेंट केल्यानंतर गायब होऊन जातात. येस. तर हे ऑलमोस्ट इट्स लाईक अ मॅजिक. पण त्या वेन्सचं होतं काय? म्हणजे आता ही लेझर ट्रीटमेंट असल्यामुळे त्या डिझॉल्व्ह होतात का त्या कुठे जातात? आणि ते वेन्स जर गायब झालं तर त्याच्याने काही दुष्परिणाम होत नाही ना? मल्टिपल प्रश्न आहेत तिथे. नाही बट आय थिंक द जिस्ट ऑफ द मॅटर जे तुम्ही मला विचारते की त्याच्यामुळे बाबा काही साईड इफेक्ट तर होत नाही या लेझर हां. ट्रीटमेंटमुळे माझ्या वेन्स गायब होऊन. वेन्स आपण जेव्हा लेझर करतो तेव्हा आपण इट्स लाईक अ हॉलो स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये मी लेझर करतोय तर ती वेन नंतर फायब्रोज होऊन जाते, म्हणजे ती कडक होऊन जाते. सो वी कॉल दिस एज एंडोफायब्रोसिस. आणि नंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, से अराउंड 6 months to 9 months, बॉडी आपली त्याला खाऊन टाकते. त्याला फॅगोसायटोसिस म्हणतात. सो द वेन ॲक्च्युली कम्प्लिटली डिसअपियर्स आणि त्याचा ना आपल्या शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. म्हणजे इथे मी हे व्ह्युअर्सना सांगू इच्छितो, कारण बरेचसे पेशंट्स तुम्ही वेन डॉक्टर काढून टाकणार, गायब करणार, मग माझं पायाचं सर्क्युलेशन खराब होणार, मग वीक होणार माझा पाय, असं काहीही होत नाही. त्याचं कारण असं आहे की देवाने हे आपलं शरीर जे आहे ना ते खूप सुंदररित्या बनवलेलं आहे. इज द बिगेस्ट आर्किटेक्ट आय फील. आणि हजारो नाही लाखो वेन्स आहेत आपल्या पायामध्ये. आपण फक्त त्यातल्या काही ठराविक वेन्सना लेझर करून
ट्रीट करतोय कारण त्यातनं लिकेज होतंय. प्लीज रिमेंबर की त्या वेन्समुळे तुमचा पाय आज खराब होतोय. सो कुठल्याही प्रकारे याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत डेफिनेटली. नक्कीच. सो डॉक्टर, आता आजच्या पॉडकास्टमधून लोकांना व्हेरिकोस वेन्सबद्दल, स्पायडर वेन्सबद्दल खूप अवेअरनेस क्रिएट झालेला आहे आणि खूप गोष्टी त्यांच्यापर्यंत कळल्यात. मला खूप गोष्टी कळल्या ज्या मला माहीत नव्हत्या आणि ज्या खूप रिलेटेबलही काही गोष्टी मला जाणवल्या, ज्यावर मी नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे नंतर. ऑलवेज वेलकम. थँक्यू सर. सो पण एक लेमॅनच्या टर्ममध्ये ज्या गोष्टी तुम्हाला आज प्रेक्षकांना जर काही सल्ले द्यायचे असले किंवा काही खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या पॉडकास्टच्या निमित्तानं सांगायच्या असल्या तर त्या काय असतील? कारण आपण तसं स्टार्ट टू एंड सगळंच बोललो आहे, पण तरी काही अशा गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला असं वाटतं पेशंट्सना या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे? ओके, जर मला समराईज करायचं झाला हे जे काही आपण गेले एक तासभर डिस्कस करतोय, तर पहिली गोष्ट जी मी व्ह्युअर्सना सांगेन ती म्हणजे जर व्हॅरिकोज वेन्स, स्पायडर वेन्स असतील किंवा पायावर जखमा झाल्या असतील, ज्याला व्हीनस अल्सर असेल, तर तुमचा डॉक्टर चूज करताना तो योग्य डॉक्टर चूज करा. दॅट इज द फर्स्ट थिंग. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे सर्जन, वॅस्क्युलर सर्जन, प्लास्टिक सर्जन हा तुमचा डॉक्टर असला पाहिजे. दुसरी गोष्ट मी सांगेन की ह्याचं जे डायग्नोसिस आहे, जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी कलर डॉपलर करता, ती एका एक्सपिरियन्स रेडिओलॉजिस्टकडे करा. तिसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्स जे आपण म्हणालो, काही ऑइल्स असतात किंवा काही मेडिसिन्स असतात, ह्या टेम्पररीरित्या काम करतात. सो दे आर नॉट द क्युअर. इवन स्टॉकिंग्स ऑल्सो आर टेम्पररी. दे आर नॉट द क्युअर फॉर व्हॅरिकोज वेन्स. आणि चौथी गोष्ट की लेझर ट्रीटमेंट ही जी काही आपण व्हॅरिकोज वेन्ससाठी करतो किंवा क्लॅक्स ट्रीटमेंट आपण स्पायडर वेन्ससाठी करतो, ह्याच्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट्स होत नाही. आपण जितक्या लवकर म्हणजे स्पायडर वेन्स किंवा व्हॅरिकोज वेन्सच्या स्टेजमध्ये हे करू, तितकं आपण पुढे तो आजार थांबवतोय. आपण स्वतःचं आयुष्य जे काही थोडंसं म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ सफर होणार आहे ती आपण थांबवतोय. सो वेळीच ट्रीट करणं हे खूप गरजेचं आहे. करेक्ट. थँक्यू सो मच डॉक्टर. म्हणजे आज तुमच्यामुळे इतकं अवेअरनेस क्रिएट झालं आहे व्हेरिकोस वेन्सबद्दल आणि मला नक्कीच खात्री आहे की अनेक प्रेक्षकांना, पेशंट्सना त्याबाबत हा पॉडकास्ट खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण त्यांना इथे कदाचित कळेल की आपल्याला कसं ते डिटेक्ट करता येणार आहे आणि उपचारासाठी आपल्याला कुठे जायचं आहे, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला कळणार आहे आणि वेळेवर उपचार करणं हे खूप गरजेचं आहे, जसं तुम्ही सांगितलं. थँक्यू सो मच. आणि तुमचा हा जो प्रवास आहे तो आणखी लोकांना फायदेशीर ठरो. थँक्स अ लॉट. थँक्यू.